ओके. आपण मागच्या सेशनपर्यंत काय पाहिलं होतं, की एक्झॅक्टली टाईम झोन काय आहे? ते टाईम झोन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात आणि त्यामध्ये अर्थच्या रोटेशनचा असणारा जो काही इम्पोर्टन्स आहे, तो आपण बघितला. जो अर्थ ज्या कंडिशन्समध्ये रोटेट करतोय, त्याला आपण 360 डिग्रीच्या अँगलमध्ये आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी 24 हॉवरचा असणारा जो काही पार्ट आहे, तो त्या असणाऱ्या अवरली बेसिसवरती आपण त्याच्यामध्ये ॲड केला आणि तो आपण टाईम कॅल्क्युलेट करत होतो. त्यासाठी आपण काय केलं? त्यासाठी आपण मल्टिपल एक्झाम्पल सुद्धा त्याच्यामध्ये बघितले आपण आणि जेव्हा आपण या असणाऱ्या कंडिशनला डिस्कस करत होतो ना, त्यावेळेस आपल्याला समजलं, तो म्हणजेच काय, की प्रॅक्टिकली या असणाऱ्या ग्रीनविचच्या असणाऱ्या एरियाला किंवा ग्रीनविचच्या असणाऱ्या या या लॉंगिट्यूडला कशा पद्धतीनं डिनोट करणं गरजेचं आहे आणि एक्झॅक्टली कोणकोणते असणारे स्फिअर इथं तयार होतात, कोणकोणते असणारे खंड ॲक्चुअली तयार होतात आणि त्याच्या माध्यमातून आपण जी गोलार्धाची असणारी भूमिका आहे ना, ते आपण बघितली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं, की पूर्व गोलार्ध असेल, तसंच पश्चिम गोलार्ध असेल. या दोघांचाही आपण रेफरन्स पाहिला होता. ईस्ट आणि वेस्टर्न हेमिस्फिअरचा असणारा रेफरन्स आपण त्याच्यामध्ये पाहिला होता. आता काय करायचं आपल्याला? आता आपण टाईमवरून आता डेटकडे येऊया आपण हां. आता डेट कशी फिक्स होते? म्हणजे कॅलेंडर कसं क्रिएट केलं जातं ना, यासाठी परत एकदा याच असणाऱ्या रोटेशनचा रेफरन्स महत्वाचा आहे. पण आता या रोटेशनमध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट येतो फक्त पृथ्वीचाच नाहीये, तर आता येणार आहे सूर्याचा आणि चंद्राचा सुद्धा. म्हणजे काय? बऱ्याच असणाऱ्या कॅलेंडरचं असणारं जे प्रमाण आहे का, ते सूर्यावरनं डिपेंड असतं. बऱ्याच असणाऱ्या मल्टिपल कॅलेंडर्सची असणारी जी निर्मिती आहे का, ती चंद्रावरती डिपेंड असते. त्यामुळं जेव्हा टाईमच्या बद्दल आपण बघतो ना, त्या टाईममध्ये आपण फक्त पृथ्वीच्या रोटेशनला आपण बघत होतो. आता जेव्हा डेटचा रेफरन्स येतो, मग तेव्हा पृथ्वीचाही रेफरन्स येतो, सोबतच मूनचाही रेफरन्स येतो आणि सोबतच सनचाही रेफरन्स आपण याच्यामध्ये ॲड करणं आपल्याला गरजेचं असणार आहे. तो एक 3 पार्ट तर आहेच त्याच्यामध्ये. पण जनरली एक जिओग्राफिकल अँगलनं एकदम बेसिकमध्ये काय बघणं अपेक्षित आहे आपल्याला, तर आपण जसं काल बघितलं होतं, की पृथ्वी जी आहे ना, पृथ्वी आपण काय केली एका सपाट पृष्ठभागावर ठेवली. इमॅजिनरी चाललंय सगळं. ॲक्चुअली अशा रेषा कोणी ओढत बसणार आहे का पृथ्वीवरती? नाही. पृथ्वीला फक्त काय केलं, एका प्लॅटफॉर्म, एक प्लेन प्लॅटफॉर्मवरती त्या पृथ्वीला या ठिकाणी ड्रॉ केलं. ड्रॉ करताना बरोबर जो सरळ आपण असणारा जो पार्ट आहे का, त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी प्राईम मेरिडियन जो आहे का, आपण ग्रीनविचपासून ड्रॉ केला आणि त्याला आपण म्हणतो काय, तर 0 डिग्री लॉंगिट्यूडचा असणारा रेफरन्स त्याच्यामध्ये बघितला. 0° रेखावृत्त आणि जेव्हा 0° रेखावृत्तांचा रेफरन्स पाहिला होता, तेव्हा आपण बघितलं, ते म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये असणारे जे गोलार्ध आहेत का, ते गोलार्ध तयार होताना बघितलं. ठीक आहे. म्हणजेच कोणते गोलार्ध या ठिकाणी? एक पूर्व गोलार्ध आणि दुसरा पश्चिम गोलार्धाचा असणारा रेफरन्स. मी तुमच्या दृष्टिकोनातून सांगतो, तिकडं तोंड करू ना. म्हणजे काय रेफरन्स लक्षात घ्यायचा? या साइडचा उल्लेख केला तर कोणता गोलार्ध झाला? तो पूर्व गोलार्ध झाला आणि इकडं गेलो तर तो कोणता असेल? पश्चिम गोलार्ध. आणि याच 0 डिग्रीच्या असणाऱ्या अँगलला बरोबर त्याच्या पाठीमागे जेव्हा आपण बघतो ना, त्याच्या एक्झॅक्टली अपोझिट किती असेल तिथं? तर इथं 180 डिग्रीचा असणारा अँगल त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहे. मग तो 180 डिग्रीच्या अँगलला परत एकदा काय करायचंय? फक्त पलटी मारायचंय. कारण हे सगळं काल्पनिक चाललंय. पलटी मारायचंय. पलटी मारल्यानंतर काय होईल? त्याची पाठीमागची बाजू वरती येईल. पाठीमागची बाजू वरती आली, तर काय होईल हो? तर गोलार्ध चेंज होतील का नाही? म्हणजे सिंपल आपण जसं काल बघितलं होतं ना. म्हणजे काय? मी आत्ता या पद्धतीने उभा आहे. या पद्धती दिशा आहेत. आता मी हे फक्त काय केलं स्वतःला चेंज केलं. तर काय झालं? तर हे दोन्ही गोलार्ध आपली असणारी जागा चेंज करतील का नाही? म्हणजेच रेफरन्स काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, की जसं या ठिकाणी पहिल्यांदा काय होता? इथं होता ईस्टर्न हेमिस्फिअर. या साइडला होता कोणता? तर वेस्टर्न हेमिस्फिअर असेल ना. पण आता हेमिस्फिअर चेंज झाले. कसे चेंज झाले? आत्ता सांगितलं आपण डायरेक्टली काय केले फक्त बाजू फ्लिप केली ना, बाजू फक्त उलटी केली. आणि त्या बाबतीमध्ये पाहिलं तर इथं काय येईल मग या ठिकाणी? मग इथं येईल वेस्टर्न हेमिस्फिअर आणि या साइडला काय येईल या ठिकाणी? तर ईस्टर्न हेमिस्फिअर असेल. सिंपल. पण ॲक्चुअली दिशा कोणती असेल?
हेमिस्फिअर जरी चेंज झाले असतील तर ऍक्च्युअली दिशा तीच आहे ना. म्हणजे दिशा ही कोणती या साईडला, या साईडला बघितलं तर ईस्टर्नच आहे, कारण पृथ्वी फिरते ना. पृथ्वी फिरते म्हणून तर म्हटलं मी, पृथ्वीला काय केलं आपण, पृथ्वी अशी होती आता समजा, अशी आहे आणि ही पृथ्वी म्हणजेच काय, समजा आता ही पृथ्वी आहे. त्या पृथ्वीला काय केलं आता आपण बघा, तुम्हाला याच्यावरून कळेल. ही जी लाईन आहे का, या लाईनला काय म्हणू आपण या ठिकाणी, 0°C. आता पृथ्वी काय या ठिकाणी या असणाऱ्या अँगल वरती होती, म्हणजेच काय, आफ्रिकन कॉन्टिनेंट, युरोप कॉन्टिनेंटचा रेफरन्स आपण बघितला, त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं. आता काय करतोय आपण एक्झॅक्टली या ठिकाणी, पृथ्वी कुठून कुठं फिरते, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरायला लागली तर पृथ्वी काय करते, पृथ्वी तिच्या पाठीमागची जी बाजू आहे ना, ती पाठीमागची बाजू आता समोर आणते. पाठीमागची बाजू समोर आणताना दिशा तर तेच राहणार आहेत. फक्त काय झालं, ते ऍक्च्युअली या 0° वरती जे असणारे गोलार्ध निश्चित झाले होते, त्या गोलार्धांनी जागा बदलली. एवढंच फक्त सिंपल लक्षात घ्यायचं. या ठिकाणी काय झालं, दिशा तीच राहिली, फक्त गोलार्ध काय करतायत, गोलार्ध जागा चेंज करतायत. आता ही जी लाईन आहे का, याच लाईनला काय म्हणतो आपण या ठिकाणी, 180 डिग्रीची असणारी लॉंगिट्यूड आपल्याला इथं दिसते, रेखावृत्त दिसतं. पण तुम्हाला असा प्रश्न पडला का, की आपण जेव्हा त्या असणाऱ्या टाइमलाईन वरती जात होतो, तेव्हा टाइमलाईन एक्झॅक्टली सरळ रेषा होती. तिथं असं का झालं, हे तर आडव्या तिडव्या रेषा का दिसतात तुम्हाला? कारण का, तिथली जी लाईन आहे का, ही लाईन तुम्हाला अशी दिसत नाही ना सरळ स्ट्रेट फॉरवर्ड. तिथं तुम्हाला इंटरनॅशनल डेट लाईनचा उल्लेख करत असताना तुम्हाला ही झिगझॅग मोशन मध्ये दिसते. नागमोडी वळणासारखं तुम्हाला हा पार्ट या ठिकाणी दिसतो. कोणाला काय आयडिया आहे, सांगू शकता? हा झिगझॅग मोशन इथं का यूज केला? इथं थोडंसं आपण गेलो ना, हा सगळा एरिया जो आहे ना, हा सगळा एरिया तुम्हाला समुद्राचा दिसतोय. या सगळ्या एरियामध्ये कोणता समुद्र या ठिकाणी, तर तो आहे पॅसिफिक ओशन. काय तिथं, पॅसिफिक महासागराचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो. त्या पॅसिफिक ओशन मध्ये तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं डिवायडेशन दिसेल प्रदेशांचं, भूप्रदेशांचं, त्यांच्या पॉलिटिकल स्फिअर मध्ये आपल्याला या ठिकाणी हे मुद्दे दिसतात. काय झालं, आता आपण लॉंगिट्यूडला फक्त शिफ्ट करतोय ना, 0°च्या असणाऱ्या लॉंगिट्यूडला आपण एक्झॅक्टली अपोजिट चाललोय. एक्झॅक्टली अपोजिट का असं बघतो आपण त्या ठिकाणी, कारण पृथ्वीचे किती अँगल क्रिएट होतात, तर 360 अँगल क्रिएट होत आहेत. 360 अँगल मध्ये आपण आता आलोय कुठं, 180°च्या अँगल मध्ये आलोय. डायरेक्टली आपण काय डिस्कस केलं, एक्झॅक्टली अपोजिटचं असणारा पार्ट याच्यामध्ये आला. मग एक्झॅक्टली अपोजिट येत असताना मग ही स्ट्रेट लाईन आहे ना, काल्पनिक लाईन आहे ना ही. ही काल्पनिक लाईन ज्या पद्धतीनं आपण लॉंगिट्यूडचं असणारं 0°चं असणारा अँगल बघितला, तिथं स्ट्रेट फॉरवर्ड दिसले आपल्याला लाईन. इथं का दिसत नाही अशी? कारण का, डेट ही संबंधित देशामध्ये फिक्स पाहिजे. म्हणजे काय, भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये एकच डेट पाहिजे ना. का अर्ध्या भारतामध्ये दुसरी डेट चालू आहे, दुसऱ्या भारतामध्ये तिसरी डेट चालू आहे, असं नको व्हायला. मग जे लोक किंवा जे देश या लाईन वरती आहेत ना, ते लोक किंवा तो देश असा आहे का, की तो देश एक्झॅक्टली या लाईनच्या असणाऱ्या वेस्ट साईडला किंवा एक्झॅक्टली लाईनच्या असणाऱ्या ईस्टर्न साईडला लोकेट होऊ शकतात का? नाही. जसं आपण बघतो या ठिकाणी पहा, इथं जर बघितलं आपण तर इथं हा असणारा रशियाचा एरिया दिसतो तुम्हाला या ठिकाणी, आणि इथला असणारा रेफरन्स बघितला तर थोडासा अलास्काचा असणारा एरिया बघितला तर इथं अमेरिकेचा एरिया दिसतो. म्हणजे रशियाचा एरिया सुद्धा काय करतोय, या असणाऱ्या लाईनला इंटरक्रॉस करून पलीकडे चाललेला आहे. त्यामुळं इथंच काय केलं आपण, म्हणजे जगानं, आपण नाही काय केलं, इथंच काय केलं, मग इथंच पहिला असणारा झिगझॅग मोशन ऍड केला. सिंपल. तसंच काय केलं, आता अमेरिकेचा असणार ट्रान्स कुठपर्यंत येतो, इथपर्यंत येतो. मग अमेरिकेला काय केलं, मग इथपर्यंत त्यांचा एरिया त्याच्यामध्ये असावा, म्हणून ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ केली. सिंपल लक्षात येतंय. असे लाईन ड्रॉ का केले, कारण त्या असणाऱ्या देशाचा एरिया एकाच डेटमध्ये आला पाहिजे, एकाच डेटच्या असणाऱ्या स्पेअर मध्ये आला पाहिजे. त्यासाठी काय केलं, ही लाईन तुम्हाला झिगझॅग मोशन मध्ये या ठिकाणी मूव्ह होताना दिसते. हे सिंपल लक्षात घ्यायचं. पहिला पार्ट हा. दुसरा पार्ट काय सांगितलं मी,
पृथ्वी फिरते. ओके, काय सांगितलं मी साहेब लोक बघा, पहा, पृथ्वी फिरते. पृथ्वी कशी फिरते? पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना इथं काय होते? दिशा चेंज होते का? नाही होत. इकडे पश्चिम आहे, तिकडे पूर्व आहे, कंटिन्यूस राहणार आहे. ओके, फक्त काय होईल? फक्त ही जी आत्ता बाजू समोर आहे, समजा आता या लाईनला बघू आपण, ही जी बाजू समोरची आहे, या समोरच्या बाजूमध्ये इकडं आपण म्हणतो काय? पूर्व गोलार्ध. इकडे काय म्हणतो आपण? पश्चिम गोलार्ध. पण हीच बाजू मी आता उलटी केली, उलटी केली, तर जो ऑलरेडी या साईडला होता तो काय होणार आहे? तो आता इकडे पश्चिम गोलार्ध म्हणून येणार नाही. तो काय केलं? सिंपल, मी असा उभा होतो ना आता, मी चेंज झालो फक्त. पण इकडं काय आला आता? पूर्व गोलार्ध. इकडं काय आला आता? पश्चिम गोलार्ध. का? कारण फक्त तो उलट्या साईडला गेलाय. पण पृथ्वी तशीच फिरते ना. कशी फिरते? या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडं. त्यामुळे काय सांगितलं? जेव्हा या रेखावृत्ताच्या एक्झॅक्टली अपोजिट मोडवरती आलोय, विरुद्ध दिशेने आलोय, विरुद्ध दिशेने येत असताना दिशा तीच राहणार. म्हणजे कोणती डायरेक्शन असेल? डायरेक्शन इथं वेस्टच असेल. इथं कोणती डायरेक्शन असेल हो? इथं डायरेक्शन असेल ईस्टच. पण कोणता हेमिस्फिअर असेल या ठिकाणी? तर हेमिस्फिअरचा रेफरन्स घेतला तर या ठिकाणी कोणता असेल? इथं ईस्टर्न हेमिस्फिअर असेल आणि इथं कोणता हेमिस्फिअर असेल हो? इथं वेस्टर्न हेमिस्फिअर असेल. हे इथं लक्षात, फक्त हेमिस्फिअर चेंज झालेत, एवढं सिंपल लक्षात घ्यायचं. डायरेक्शन रिमेन्स ऍज इट इज त्या ठिकाणी आपल्याला राहताना दिसतात. ठीक आहे, आता नीट आहे का मी काय म्हणतोय? जर ही डेट लाईन फिक्स केली असेल तर बरोबर 12 वाजता, कारण 12 वाजता का म्हणतोय मी? कारण 12 वाजता डेट चेंज होते ना, म्हणून 12 वाजता म्हणतोय मी. अदरवाईज मी टाइमचा रेफरन्स या लाईनला काहीच घेत नाही बरं का, आपण घेतच नाही टाइमचा उल्लेख इथं. इथं फक्त डेटचा रेफरन्स. आता मला सांगा, डेट सुरू झाले ना, इथून डेट सुरू झालेत, कारण 12 वाजलेत, पृथ्वी अशी फिरते, यस, पश्चिमेकडनं पूर्वेकडं. तर इथं मी आहे, समजा असं समजा, इथं मी आहे आणि मी या साईडला फिरायला गेलोय. मी या साईडला फिरून येणार या ठिकाणी इथं. म्हणजे काय केलं मी? मी पृथ्वीच्या असणाऱ्या एका राऊंडला, म्हणजे पृथ्वी जेव्हा एकदा फिरणार आहे ना, तेवढा राऊंड फिरला मी, म्हणजे 24 तास मी फिरून आलो. 24 तास मी फिरून आलो म्हणजेच काय केलं मी? एक दिवस पूर्ण केला. काय पूर्ण केलं मी? एक दिवस पूर्ण केला. मग एक दिवस पूर्ण करत असताना जर समजा मी इकडून इकडं चाललोय आणि इथं आल्यानंतर मी एक दिवस पूर्ण करतोय. ठीक आहे, कारण का पृथ्वी एक दिवस स्वतःची पूर्ण करते, तसं मी पण फिरत आलो तर मी पण काय करेल? एक दिवस पूर्ण करेल. म्हणजे समजा आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 6 मार्च. नीट आहे का? 6 मार्च. तर या साईडला आपण बघतो की काय? ही पृथ्वी जेव्हा इकडून फिरून येणार आहे, तेव्हा या ठिकाणी हा पार्ट येणार आहे. म्हणजे मी जेव्हा या साईडला असेल, इथं असेल, तिथल्या लोकांना पृथ्वी फिरून यायला जेवढा वेळ या लोकांना लागणार आहे, जेवढे असणारा कालखंड या लोकांना लागणार आहे, तेवढा सेम कालखंड लागेल का यांना? तिथले लोक लवकर पोहोचतील, तिथले लोक नंतर पोहोचतील. म्हणजे काय? जसा टाइम 5.5 तास, 5 तास त्या टाइम झोन सारखं फिरत असतात ना, तसं काय लक्षात घ्यायचं की इकडं 6 मार्चचा रेफरन्स आला तर या साईडला कोणता असणारा उल्लेख या ठिकाणी असेल, तर इकडं असेल कोणता? 5. कोणता रेफरन्स येतो या ठिकाणी? रेफरन्स लक्षात घ्यायचा. जेव्हा मी कुठं होतो या ठिकाणी? जेव्हा मी वेस्ट वरनं कुठं चाललोय या ठिकाणी? वेस्ट वरनं चाललोय मी ईस्ट साईडला. डायरेक्शन बघा. वेस्ट वरून मी ईस्ट साईडला चाललेलो आहे, डायरेक्शन वरती. तर काय होईल या ठिकाणी? तर इथं लक्षात घ्यायचं, मी समजा 5 तारखेला या ठिकाणी आहे. 5 तारखेलाच आहे हा. 5 तारखेलाच मी काय केलं? 5 तारखेलाच मी ही लाईन क्रॉस केली आणि मी इकडे आलो. तर मी इथं 5 तारखेला होतो त्याच वेळेला, म्हणजे 10 वाजले असं समजू आपण. तर मी त्या 10 वाजून 1 मिनिटाला मी फक्त लाईन क्रॉस केली, तर काय झालं? तर मी पोहोचलो 6 मार्चला. कुठं? या ठिकाणी. का? कारण का
इकडं पहिल्यांदा तो एरिया राऊंड फिरून येणार आहे, त्यामुळे इकडं एक दिवस जास्त असणार आहे, इकडे एक दिवस कमी असणार. तसंच जर मी इथं उभा आहे 10 वाजता सकाळी, कोणत्या तारखेला? 6 मार्चला, आणि 10 वाजून 1 मिनिटांनी मी इकडं आलो, तर मी त्याच 10 वाजून 1 मिनिटालाच, इकडं तारीख होती माझी 6 मार्च, पण इकडं कोणती तारीख असेल हो? 5 मार्च. सिंपल काय लक्षात घ्यायचं? सिंपल काय लक्षात घ्यायचं बघा. या इंटरनॅशनल डेट लाईन मध्ये काय फक्त सिंपल लक्षात घ्यायचं, की जेव्हा मी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईन, दिशेकडे जाईन, तेव्हा माझा एक दिवस वाढतो. काय होतो? एक दिवस वाढतो. म्हणजे काय? मी 5 तारखेला इथं होतो, मी 10 मिनिटात तिकडे पोहोचलोय. तर तिथं मला 5 तारीखच नाही मिळणार. मला काय मिळणार? 1 दिवस एक्स्ट्रा मिळणार. काय होणार तिथं मी? 6 तारीख होणार. म्हणजे काय? दिवस वाढतो तिकडं, आणि मी उलटा आलो तर? मी इकडून इकडं आलो तर काय होणार आहे? कुठून? इथून. पूर्वेकडनं जर पश्चिमेकडे आलो, तर काय होईल हो? 1 दिवस कमी होणार. म्हणून बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का? जे लोक प्रवास करतात, कसं? जे लोक अमेरिका, रशिया किंवा या अमेरिकेतून असणाऱ्या एशियाकडे येतात, त्यांना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो ना, की एक्झॅक्टली कधी आलो मी, कोणत्या दिवशी आलो, किती वाजता आलो, कोणत्या टाइम मध्ये आलो. हे टाइम आणि डेट हे दोन्ही क्लिअर व्हावं, त्यासाठी टाइम साठी कोणता? 0 डिग्रीचा लॉंगिट्यूड बघितला आपण, आणि डेट साठी कोणता बघितला? 180 डिग्रीचा असणारा लॉंगिट्यूड बघितला. समजतंय का? पृथ्वी फिरते बरं का. फिरते म्हणजेच काय? सिंपली काय लक्षात घ्यायचं? आता थोडंसं नीट बघा. पृथ्वी फिरते ना अशी. कुठून? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे व्यक्ती आहे ना, आणि हितला व्यक्ती, कोण लवकर येईल हो पृथ्वीच्या फिरण्यामुळं? इथला व्यक्ती लवकर काय होईल? या ठिकाणी येईल, तिथं पोहोचेल. पण हितल्या व्यक्तीला सुद्धा तेवढाच वेळ लागणार आहे, 24 तासाचा. पण हिथं येणार आहे. मग दोघांनाही जेव्हा ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत, तेव्हा त्यांना 24-24 तास लागतील. म्हणजे तो हित आहे. समजा तुम्ही आहे या ठिकाणी, समजा कोण आहेत तुमच्यामध्ये? विजय समजा हित आहे. विजय काय करतोय? हितून या ठिकाणी पृथ्वी फिरते. विजय हल्ला नाहीये. पृथ्वी या ठिकाणी येते. मग इथं विजयला रिटर्न येण्यासाठी 24 तास लागले. आणि ते गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याला समजत नाही. आता इथं कोणाचा उल्लेख करू आपण या ठिकाणी? वैष्णवी आहे. वैष्णवी या साईडला आहे. या साईडवरनं त्या आता वैष्णवीला फिरून येण्यासाठी 24 तास इथं लागतायत. ठीक आहे. ते हल्ले नाहीत, मूव्ह नाही केले, पण पृथ्वी फिरते ना कंटिन्युअसली. आता तुम्ही ट्रॅव्हल करताय. तुम्ही ट्रॅव्हल करताय, तर आता वैष्णवी काय करते? वैष्णवी या एरियामधनं या एरियामध्ये यायला निघाली. तर या एरियामध्ये जर 5 तारीख असेल, तर त्याच 2-3 तासामध्ये वैष्णवीनं प्रवास करून जर या एरियात आली, तर तिथं कोणती तारीख असेल? 6 तारीख असेल. आणि विजयनं या एरियातून या एरियात आला, तर कोणती तारीख असेल हो? 5 तारीख असेल. क्लिअर होतंय का सांगा मला? चला. साहेब लोकं. आणि तुम्हाला तुमच्या UPSCच्या असणाऱ्या सीसॅटच्या पेपरमध्ये जे तुमच्या असणाऱ्या रिझनिंगचे क्वेश्चन्स येतात का, त्या डायरेक्शन्स मध्ये या लेवलचे सुद्धा क्वेश्चन्स येत आहेत, लक्षात घ्यायचं. म्हणजे थोडासा जॉग्राफिकल अँगल ऍड करून त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स रिप्रेझेंट करताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. सॉरी सॉरी, विजयचं नाव सानिका. ओके ओके सानिका, माय बॅड. ठीक आहे. ओके, झालं, क्लिअर झालं हे? ठीक आहे. हा, हेच 2 मुद्दे आहेत. एक आहे कोणता? तर एक आहे या ठिकाणी टाइम झोन, दुसरं आहे डेट झोन किंवा डेट लाईन. आता तुम्हाला किती समजले हे मला थोडंसं चेक करायचं. आता तुम्हाला काय करायचंय? डेट साठी गोलार्ध सांगायचे का? काय म्हणतोय मी? डेट साठी गोलार्ध सांगायचे आहे. ठीक आहे. आता व्यवस्थित आहे का? समजा मी आहे आता ऑस्ट्रेलियामध्ये. कुठे आहे मी? ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आहे सकाळी 10 वाजता, आणि डेट आहे 1 जानेवारी. मी ऑस्ट्रेलियात आहे सकाळी 10 वाजता, डेट आहे 1 जानेवारी, आणि मी प्रवास करतोय एका बेटावरती. हे पॅसिफिक ओशन मध्येच बेट आहे. मी चाललो या बेटामध्ये. समजा इथला असणाऱ्या XYZ या बेटावरती मला प्रवासाचा वेळ लागला 4 तास. किती वेळ लागला प्रवासांचा? 4 तास. तर मी या 4 तासामध्ये इथं पोहोचलो. तर मी इथं पोहोचल्यानंतर इथं कोणता डेट असेल? कोणता दिवस असेल?
आणि कोणता गोलार्ध असेल सांगा मला. दिशा नाही म्हणत मी, कोणता गोलार्ध असेल. चला उत्तर द्या बघू. मी ऑस्ट्रेलियात सकाळी 10 वाजता होतो 1 जानेवारीला. मी काय करतोय, तर मी कुठे गेलो, मी या ठिकाणी गोलार्ध चेंज केला मी या लाईनमुळं. तर मी इथं 4 तासामध्ये पोहोचलोय. तर मी 4 तासामध्ये पोहोचलोय. टाईमचा काय रेफरन्स नाहीये. टाईमचा काही गरज नाही इथं. तुम्ही 2 तास वगैरे सांगायची काही आवश्यकता नाहीये. का हे फक्त कशासाठी आहे? हे फक्त डेटसाठी आहे. येस. तर मी कोणत्या डेटमध्ये इथं पोहोचणार? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कोणत्या इथं हां, मी पोहोचलो कोणत्या तारखेला? इथं मी 1 जानेवारीला होतो. तर इथं काय सांगितलं? या साइडमधून जर या साइडला आलो, तर 1 दिवस वाढतो आणि या साइडमधनं या साइडला आलो, तर काय होतो? 1 दिवस कमी होतो. पण गोलार्ध कोणता आहे? हे काय इथं सांगितलं मी हेमिस्फिअर कोणता? वेस्टर्न हेमिस्फिअर आहे. कोणता आहे? साहेब लोकं आत्ताच सांगितलं डायरेक्शन तेच राहतात. फक्त हेमिस्फिअर चेंज झाले की नाही? दिशा तेच आहेत. फक्त गोलार्ध शिफ्ट हे काय सांगितलं होतं, हा ईस्ट आहे, हा वेस्ट आहे. इथं आहे 0 डिग्री रेखावृत्त. आता मी या ठिकाणी उलटा केला मॅपला. आता इथं आहे 180 डिग्री. तर माझे गोलार्ध बदलले का नाही? गोलार्ध बदलले का नाही? कशाला तुम्ही सगळे परत ईस्ट म्हणताय? कोणता हेमिस्फिअर? इथं लिहिलेलं पण आहे ना आपण. इथं वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये गोलार्धामध्ये या ठिकाणी आपण पोहोचलेलो. ओके. हां. होईल, होईल. थोडा प्रॉब्लेम होईल सुरुवातीला. कारण का बरेच कन्सेप्ट नवीन असतात. जेव्हा आपण प्रॅक्टिकली स्टडीला सुरुवात करतो ना, या बेसिक कंटेंटमध्ये सुद्धा त्यावेळेस वेळ लागतो आपल्याला मान्य आहे. पण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या पद्धतीनंच काय करायचं या ठिकाणी आपल्याला हे बघायचं. बघा मग काय दिलं इथं आपल्याला इंटरनॅशनल डेट लाईन काय येतं? येस, गुड. बघा आता. द इंटरनॅशनल डेट लाईन इज अँड द इमॅजिनरी लाईन. पहिल्यांदा काय इमॅजिनरी लाईन आहे. ऑन द अर्थ सरफेस जनरली रनिंग नॉर्थ साऊथ इन द पॅसिफिक ओशन. नॉर्थ ते साऊथ या पद्धतीने याला ड्रॉ केलेले आहे. इट मेक्स द प्लेस वेअर द ईच न्यू कॅलेंडर डे बिगिन्स. कॅलेंडर मधला प्रत्येक नवीन दिवस इथून स्टार्ट होताना दिसतो. क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेट लाईन कॅन हॅव सम इंटरेस्टिंग इफेक्ट. कोणते इंटरेस्टिंग इफेक्ट्स बघितले आता आपण? If you travel west across the ideal, you add a day. Means Monday becomes Tuesday. Okay. If you travel east across the ideal, you subtract a day. Means Monday becomes a Sunday. Okay. एक दिवस कुठे कुठे ऍड होतो, एक दिवस कुठं मायनस होतो, हे थोडंसं आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. हा असणार आहे. म्हणून हे जे झिगझॅग लाईन आहे का, हे झिगझॅग लाईन का दिली अशी झिगझॅग लाईन? बिकॉज दी स्प्लिटिंग ऑफ कंट्रीज इंटू डिफरंट डेज. काय होईल हो? एकच कंट्री 2 वेगवेगळ्या दिवसामध्ये डिफरंट होऊ शकते ना. म्हणजे समजा एका देशाचं असणार लोकेशन असं आहे. तर म्हणजे ह्या भागामध्ये 1 तारीख आणि या भागामध्ये 2 तारीख असं व्हायला नको ना. म्हणून काय केलं, या ठिकाणी अशा पद्धतीचा असणारा स्प्लिटिंग एरियाज आपल्याला हायलाइट होताना दिसतो. ठीक आहे. ओके. हां, म्हणून त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं काय? सबस्ट्रॅक्ट अ डे आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय? ॲड अ डेचा रेफरन्स आपल्याला इथे लक्षात घ्यायचा. ओके. आता थोडासा पार्ट इथं लक्षात घ्या. आता जे सांगणार आहे, ते आता थोडंसं या डेट लाईनच्या थोडंसं पुढे जाऊया. कशा पद्धतीचा रेफरन्स आहे, की आता आपल्याला ॲक्चुअली तो बेसिक जिओग्राफीचा पार्ट आहे का? तो बेसिक जिओग्राफीचा पार्ट थोडासा पुढे जाऊन पॉलिटिकल अँगलला सुद्धा तो उपयोगात येणार आहे. तिथं बरेचसे टर्मिनॉलॉजी आहेत पहा. बरेचशा टर्म यूज होताना दिसतात. त्या टर्ममध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, मी एक पेज या ठिकाणी तुम्हाला मी काढून दिलेला आहे, ड्रॉ करून. थोडंसं मला सांगा फक्त दिसतंय का? व्यवस्थित नावं दिसतायत का? आणि त्यातल्या त्यात पेजवरती माझं अक्षर आहे. त्यामुळं अक्षर पण ओळखू येतंय का सांगा मला? तर थोडंसं पुढे जाऊया. येस? दिसतंय? हां, ठीक आहे. पहा. बघा, आत्ता फक्त काय केलं या ठिकाणी मी एक डोंगर काढलेला आहे आणि त्या डोंगरामध्ये काय दाखवलंय? पाऊस पण पडतोय.
डोंगरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या अभ्यासाचे टर्म्स आहेत. त्या टर्म्सला आपल्याला बघायचं. ठीक आहे. काय काय असतो, काय काय नाही. ते थोडेफार नावं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर अतिउत्तम होऊन जाईल. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा कुठला ओशिनोग्राफी. ओशिनोग्राफीला काय म्हणतो आपण तिथे या ठिकाणी तर महासागर विज्ञान. म्हणजे महासागरामध्ये पाहिलं ओके. हां, ठीक आहे, ठीक. काय हरकत नाही. हां, पहा काय म्हणतो या ठिकाणी, हा जो असणारा जो काही मी या ठिकाणचा असणारा एक पद्धतीचा हिली एरिया दाखवलेला आहे. त्या फेजमध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं, इथं काही टर्मिनॉलॉजी आहे. प्रत्येक घटकाचा अभ्यास करण्यासाठी एक सेपरेट विज्ञानाचा असणाऱ्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये केला जातो. मग कोणता नाव आहे इथं? तर पहिला लक्षात घ्यायचा ओशिनोग्राफी. ओशिनोग्राफी म्हणजेच काय? महासागराचा अभ्यास करणारा विज्ञान. या सिंपल पद्धतीमध्ये याचं नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर येतो तो म्हणजेच कुठला एक येतो या ठिकाणी तर सेडमेंटॉलॉजीचा रेफरन्स येतो. सेडमेंटॉलॉजी म्हणजेच काय या ठिकाणी तर नदीतला असणारा जो गाळ आहे ना, तो समुद्रापर्यंत कसा जातो? याच्यावरती जो अभ्यास आहे का, त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी? सेडिमेंटॉलॉजी म्हणतोय. ठीक आहे. नंतर थोडासा वरती आलो, तर या ठिकाणी एक शब्द आहे परत एकदा. तो म्हणजेच काय इथं? तर याला म्हणायचं बेनेओलॉजी. काय म्हणतो या ठिकाणी? बेलेनिओलॉजी. बेलेनिओलॉजी म्हणजेच काय? बाथिंग. जे गोताखोर असतात ना, समुद्रामध्ये जाऊन ते पूर्ण पाण्याच्या खाली जाऊन शोध काम करतात पहा, रिसर्च करतात. त्यांना काय म्हणू आपण त्या ठिकाणी? बेलेनिओलॉजीचा रेफरन्स म्हणतो. त्यानंतर अजून एक नाव आहे. कुठला? एंटोमोलॉजी. काय शब्द आहे? एंटोमोलॉजी. एंटोमोलॉजी म्हणजेच काय? कीटकांचा अभ्यास करणारं विज्ञान. असे जे नाव आहेत का, त्यामध्ये एक नाव इथं कमीत कमी लक्षात ठेवायचं आपल्याला. तो म्हणजेच कोणता? तर तो आहे या ठिकाणी मेटेरोलॉजी. काय असेल या ठिकाणी? मेटेरोलॉजी. मेटेरोलॉजी म्हणजेच काय? इथं जे आपण हवामानाचा असणारा जो अंदाज आहे किंवा मौसमाचा असणारा जो अंदाज आहे का, तो आपल्याला कशावरती दिसतो? या मौसम विज्ञानावरती दिसतो. हा मुद्दा कनेक्टेड होतो कोणासोबत? क्लायमॅटॉलॉजी सोबत आपल्याला कनेक्ट होतं ना. ही क्लायमॅटॉलॉजीची आयडिया यासोबतच येतो कोणता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तर तो आहे कॉस्मोलॉजी. कॉस्मोलॉजी म्हणजे काय? कॉस्मोलॉजी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा अभ्यास जो आहे ना, तो कशामध्ये येतो? तर कॉस्मोलॉजीमध्ये. त्या कॉस्मोलॉजीमध्येच एक घटक आहे, तो म्हणजे कुठल्या ठिकाणी? ॲस्ट्रोनॉमी. ॲस्ट्रोनॉमी म्हणजेच काय? जिथं सोलार अभ्यास केला जातो. मला बऱ्याच वेळा ॲस्ट्रोनॉमीचा रेफरन्स तुम्हाला भविष्य सांगण्याच्या बाबतीमध्ये केला करताना तुम्ही बघता पहा. काय? ॲस्ट्रोनॉमीच्या बेसवरती ग्रहांचं असणारं ते एक्झॅक्टली लोकेशन काय आहे? म्हणतात ना बा, शनी चाललाय, शनी आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता सध्याला. तर असे जे लोकं आत्ताच्या कंडिशनमध्ये जे मानतात ना, त्या असणाऱ्या थोड्याशा सिस्टमॅटिक अभ्यासाला आपण काय म्हणतो या ठिकाणी ॲस्ट्रोमॉलॉजीचा असणारा रेफरन्स त्या ठिकाणी घेतो. कुठला? ॲस्ट्रोनॉमॉलॉजी. आता ॲस्ट्रोनॉमीचा रेफरन्स बघत असतानाच एक मुद्दा लक्षात घ्यायचा. तो म्हणजे काय? ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोनॉमीवरूनच काय तयार झाला हा ॲस्ट्रोलॉजीचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. म्हणजे काय? सोलार सिस्टम मधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला होताना दिसतो. त्यासोबतच एक मुद्दा आहे या ठिकाणी कुठला? सिस्मॉलॉजीचा रेफरन्स. सिस्मॉलॉजी म्हणजे काय? भूकंपांचा अभ्यास करणं म्हणजे काय हो? सिस्मॉलॉजी. नंतर येतो कुठल्या ठिकाणी? व्होल्कॅनोलॉजी. व्होल्कॅनोलॉजी म्हणजेच काय ठिकाणी ज्या व्होल्कॅनोज आहेत का? म्हणजे प्रत्यक्षात ज्या पद्धतीने व्होल्कॅनो क्रिएट होतात, त्या व्होल्कॅनोचा अभ्यास कसा येतो? त्याच्या असणारे जेवढे काही पार्ट्स असतील, डिव्हिजन्स असतील, त्याचा अभ्यास याच्यामध्ये करताना दिसतो. आणि त्याच्यासोबतच एक महत्वाचं नाव थोडंसं लक्षात ठेवायचं. तो म्हणजेच काय ठिकाणी तर क्रायोलॉजी. कोणतं आहे? क्रायोलॉजी. क्रायोलॉजी म्हणजेच काय तर हिमविज्ञानाचा रेफरन्स या ठिकाणी. या सगळ्यांमध्ये आपल्याला कशाचा असणारा रेफरन्स आत्ता लागणार आहे या ठिकाणी. तर इथं पहिल्यांदा लक्षात घ्यायचं कुठला? तर मेट्रोलॉजीचा रेफरन्स, क्लायमेटॉलॉजीचा रेफरन्स, ॲस्ट्रोनॉमीचा रेफरन्स आणि कॉस्मोलॉजीचा रेफरन्स आपल्याला बघायचा आहे. त्यासोबतच काय? तर त्यासोबतच एक नाव या ठिकाणी येतं. तो म्हणजेच कुठला? ओशनोग्राफीचा रेफरन्स. म्हणजे काय? जेव्हा संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे, बेसिक फॉर्मॅटमध्ये आत्ता बघणार आहोत. नंतर जसं आपण 10th स्टँडर्डमध्ये 11th आणि 12th स्टँडर्डच्या असणाऱ्या एन-सी-ई-आर-टीकडे जाऊया. त्याच्यामध्ये अजून जास्त डेप्थमध्ये तो पार्ट येणार आहे. पण किमान सुरुवातीच्या फेजमध्ये हे थोडीशी नावं आपल्याला फॅमिलिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा पाठ इथं आपण आणला होता. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे कशासाठी गरजेचं आहे? तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे एकदम बेसिक मुद्द्यावरती. ते म्हणजेच काय तर कॉन्टिनेंट व्हिच इज प्रेझेंट इन द अर्थ सरफेस एरियाज. या सरफेस एरियामध्ये पृथ्वीच्या असणाऱ्या पृष्ठभागावरती वेगवेगळे तुम्हाला खंड दिसतील, वेगवेगळे असणारे महाद्वीप दिसतील.
वेगवेगळ्या असणाऱ्या ओशनिक एरिया दिसतील तुम्हाला, वेगवेगळे असणारे समुद्र, महासागर दिसतील. त्यामुळे एकदम सुरुवातीच्या बेसिक फेजमध्ये आपण जायचं ते म्हणजे कॉन्टिनेंट कोणकोणते आहेत, त्या कॉन्टिनेंटचा रेफरन्स या ठिकाणी आपण बघूया. ठीक आहे. म्हणजेच कोणकोणत्या खंडांचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. तर आपल्याला जनरली हे आपण अभ्यासलेलं असतं. शाळेमध्ये जेव्हा होतो त्या कंडिशनमध्ये आपण हे बघितलेलं होतं ना. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एशिया आहे, आफ्रिकेचा झोन आहे. आफ्रिकेचा झोन कोणता आहे? हे तुम्हाला या असणाऱ्या कलर्ड एरियामधून तुम्हाला दिसेल. हा तुम्हाला दिसतो पार्ट कोणता? आफ्रिकेचा. युरोपचा एरिया दिसतो तुम्हाला या ठिकाणी. हा संपूर्ण एरिया जो आहे ना, हा तुम्हाला दिसतो कोणता? हा दिसतो तुम्हाला युरोपचा. ओके. हा आहे एशियाचा एरिया. जगाच्या मॅपचा रेफरन्स पाहिला तर तुम्हाला हा असणार दिसतो एशियाच्या पद्धतीने. नंतर येऊ या ठिकाणी तर तो मुद्दा कुठला असेल या ठिकाणी? नॉर्थ अमेरिकेचा असणारा पार्ट तुम्हाला. इथे एक थोडासा डॉट दिसतोय पहा तुम्हाला वेगळ्या असणाऱ्या ग्रीन कलरचा. हा का इथं आला या ठिकाणी? कारण पृथ्वी गोल आहे ना. त्या फक्त गोल पृथ्वीला आता सपाट पृष्ठभागावर ठेवलंय आपण. म्हणून त्याचा रेफरन्स आपल्याला अशा पद्धतीनं दिसतो. हे इथं सिंपल लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. हा नॉर्थ अमेरिका याचाच एशियाचाच असणारा एक थोडासा अँगल तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. कारण तो रशियाचा पार्ट आहे ना. रशियाचा अँगल तुम्हाला याच्यामध्ये येताना दिसतो. ठीक आहे. नंतर आहे खालचा कोणता एरिया? तर हा आहे या ठिकाणी साउथ अमेरिकेचा रेफरन्स. ओके. नंतर आहे खालचा जो एरिया आहे ना, खालचा एरिया तुम्हाला दिसेल. हा आहे या ठिकाणी अंटार्क्टिकाचं असणार. नंतर हा जो असणारा जो एरिया आहे का, या ठिकाणी आपण याला म्हणतो कुठला? तर ऑस्ट्रेलियाचा असणार. हे काय तो? हे आपल्याला महाखंड दिसतात. महाखंड किती आहेत एकूण मग या ठिकाणी? याचा रेफरन्स पाहिला. हे अजून याच्यामध्ये टेक्टोनिक प्लेट्स सांगितले नाहीत हां. जे टेक्टोनिक प्लेट्स वरती संपूर्ण पृथ्वी उभी आहे ना, मग ते समुद्राच्या खाली सुद्धा दिसतात. तो पुढचा पार्ट आहे. तो खूप खूप एडवान्स लेव्हलचा आहे. तो नंतर बघूया. आता फक्त सिंपल फॉर्मॅटमध्ये पहिल्या बेसिक कंडिशन्समध्ये काय आहे जग बाबा, हे थोडंसं कळावं म्हणून यासाठी आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवायचे. किती आहे तो खंड? तिथं आशिया, युरोप, आफ्रिका 3 झाले. नॉर्थ आणि साउथ आफ्रिका या ठिकाणी 5 झाले. 6वा कोणता असेल या ठिकाणी? अंटार्क्टिका असेल आणि 7वा कुठला असेल या ठिकाणी? ऑस्ट्रेलिया. आता या खंडांमध्ये 2 मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजे. तो म्हणजेच काय? की हे जे खंड आहेत का, ते एरियानुसार जेव्हा आपण अरेंज करू, तेव्हा या ठिकाणी खंडांचा क्रम कसा लागतो? तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही लगेच मला सांगू शकता कमेंट करून हां. आणि दुसरा पार्ट म्हणजेच कुठल्या या ठिकाणी तर पॉप्युलेशनच्या वे वरती तर आपल्याला या ठिकाणी हे खंड जर डिनोट करायचे असतील, म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठं? सगळ्यात कमी लोकसंख्या कुठं? आणि त्यानुसार आपल्याला जर अरेंजमेंट करायचं असेल, तर ते आपण खंड कसे अरेंज करू शकतो? सगळ्यात मोठा एरियाचा उल्लेख बघितला या ठिकाणी, तर आकाराचा रेफरन्स पाहिला, तर कशा आकार म्हणतोय मी, आकारमान नाही म्हणत. आकारमानचा व्हॉल्यूमचा रेफरन्स आला, तर आपण समुद्रासाठी त्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करूया. ठीक आहे. एरियाचा उल्लेख केला, तर आता फक्त नंबर सिस्टम बघा कशा पद्धतीने. सगळ्यात पहिल्यांदा कोण असेल हो नंबर 1 ला? एरिया तुम्हाला या मॅपवरूनच कळेल ना, कोणता असेल सगळ्यात मोठा? एशियाचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. नंबर 2 ला कोणता असेल या ठिकाणी? तर नंबर 2 ला येतो रेफरन्स कोणता? तर आफ्रिकेचा एरिया या ठिकाणी तुम्हाला नंबर 2 ला दिसेल. नंबर 3 ला कोण आहे या ठिकाणी? नंबर 3 ला आहे नॉर्थ अमेरिकेचा एरियाच्या नंबर 4 ला कोणता आहे? नंबर 4 ला या ठिकाणी साउथ अमेरिकेचा एरिया याच्यामध्ये. तर पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं? एशिया, नंतर आफ्रिका, नंतर नॉर्थ अमेरिका, नंतर साउथ अमेरिकेचा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला येताना दिसतो. सगळ्यात लास्ट लहान कोणता आहे? सगळ्यात लहान आहे कोणता? तर ऑस्ट्रेलियाचा उल्लेख या ठिकाणी म्हणजे जवळच्या जवळ तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात मोठा नंबर 1 चा म्हणजे एशियाचा. सगळ्यात लहान म्हणजे कोणता? तर ऑस्ट्रेलियाचा रेफरन्स. आणि त्यानंतर आपण एंट्री करतोय कोणता नंबर 2 आफ्रिका आहे. नंबर 3 कोणता? नॉर्थ अमेरिका. नंबर 4 कोणता? साउथ अमेरिकेचा रेफरन्स या ठिकाणी. आणि नंतर रेफरन्स येतो त्या ठिकाणी कोणाचा? तर इथं अंटार्क्टिकाचा रेफरन्स आपल्याला आणायचा आहे. तो म्हणजे कितवा नंबरचा? तर 5व्या नंबर. 6व्या नंबरचा कोण आहे? युरोप आहे आणि 7व्या नंबरचा कोण आहे? तर इथं ऑस्ट्रेलियाचा रेफरन्स दिसतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. कशानुसार दिला गेला हा नंबर रेफरन्स या ठिकाणी? तर एरियानुसार. आता आपण लोकसंख्येनुसार जाण्याचा प्रयत्न करू. लोकसंख्येनुसार कसं सांगणार चला लोकसंख्या? सगळ्यात जास्त जर बघितलं आपण तर कोणत्या एरियामध्ये तुम्हाला लोकसंख्या दिसेल?
लोकसंख्येचा उल्लेख केला, पॉप्युलेशनचा उल्लेख केला, तर परत एकदा नंबर 1 ला कोण येतो? परत एकदा नंबर 1 ला येतो एशिया. नंबर 2 ला कोण येणार या ठिकाणी? तर आफ्रिका येणार. नंबर 1 ला एशिया, नंबर 2 ला आफ्रिका, नंबर 3 ला येतो युरोप. बघा. तो युरोप आपल्याला एरिया वाईज बघताना थोडासा वेगळ्या रँकमध्ये दिसला होता. आता काय दिसतोय? नंबर 3 वरती दिसतो आपल्याला युरोपचा रेफरन्स. नंतर नंबर 4 ला नॉर्थ अमेरिका, नंतर 5 ला साऊथ अमेरिकेचा रेफरन्स या ठिकाणी. हां, ठीक आहे. नंतर जायचं कुठं? ऑस्ट्रेलियाला, नंबर 6 ला. शेवटी यायचं कुठं? पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर अंटार्क्टिकाच्या असणाऱ्या एरियामध्ये आपण येऊ. सिंपल. पहिला काय? एरिया वाईज आपण पहिल्यांदा या असणाऱ्या खंडांचा रेफरन्स बघितला. नंतर कसं पॉप्युलेशन वाईजचा असणारा रेफरन्स या ठिकाणी येतो. थोडेफार चेंजेस आहेत. अदरवाईज तुम्हाला हे असणारे नावं तर तुम्हाला नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकेचा रेफरन्स एक 3-4 किंवा 4-5 नंबरच्या असणाऱ्या रँकिंगवरती हायलाइट होताना दिसतो. हे फक्त थोडंसं 1-2दा बघण्याचा प्रयत्न करा. काय लक्षात घ्यायचं? जे कॉन्टिनेंट आहेत का, त्या कॉन्टिनेंटच्या नावाचा रेफरन्स मला अशा पद्धतीनं दिसेल. कोणकोणता? कॉन्टिनेंट आशिया किंवा एशिया, युरोप आहे, आफ्रिका आहे, साऊथ अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि कोण आहे? अंटार्क्टिकाचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. अजून काही नावं तुम्हाला येतात पहा. याच खंडांसोबत येताना. तो म्हणजे कुठला येतो एक? एक येतो युरेशिया. काय येतो? युरेशिया. जेव्हा तुम्ही युरेशियाचा रेफरन्स येता ना, तेव्हा काय लक्षात घ्यायचं? तो युरेशिया म्हणजेच काय? तो थोडासा युरोप आणि आशियाचा रेफरन्स येतो का? त्याला काय म्हणू आपण? युरेशिया म्हणायचं लक्षात ठेवायचं. फक्त सिंपल काय लक्षात घ्यायचं? युरोप आणि एशियाला डिव्हाईड करणाऱ्या काही पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतरांगांचं नाव काय त्या ठिकाणी असेल या ठिकाणी? ते आहे उरल पर्वतरांग. कोणते? युरोप आणि एशियाला डिव्हाईड करणाऱ्या कोणत्या रांगेचा पर्वतरांगांचा रेफरन्स आला तर तिथं आपल्याला उरल पर्वतरांगाचा उल्लेख करायचा. हा आहे कुठला? युरेशिया लक्षात ठेवायचा आपल्याला. त्यानंतर अजून एक नाव आहे. तो म्हणजेच कुठला? हा ऑस्ट्रेलियाच्या जवळ जे लहान बेटं आहेत का? त्या सगळ्या बेटांचा आणि ऑस्ट्रेलियाचा रेफरन्स घेऊन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. त्याला म्हटलं जातं या ठिकाणी तो म्हणजेच काय? ओशनिया. काय म्हणतात त्याला? ओशनियाचा रेफरन्स येतो. दोन नावं थोडे एक्स्ट्रा लक्षात ठेवायचे या खंडांसोबतच. कुठला? युरेशिया आणि ओशनियाचा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचा. ठीक आहे. कोणता एरिया ओशनियाचा? ऑस्ट्रेलिया इथं कमांड करतो आणि त्याच्या शेजारचे असणारे जे लहान-लहान पॅसिफिक ओशन मधले लहान-लहान असणारे जे बेटं आहेत का, त्याच्यावरनं त्याचं नाव काय? ओशनिया. ओशनियाचा अर्थ काय? ओशनिया म्हणजे समुद्राचा किंवा पाण्याचा सगळ्यात मोठा एरिया आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणारा असणारा एरिया म्हणजे कोणता असेल? तर तो असेल ओशनियाचा रेफरन्स येतो आणि ओशनिया शब्द तिथल्या लहान-लहान बेटांच्या असणाऱ्या स्थानिक भाषेवरनं तो आणलेला आहे. त्यामुळे तो यूज होतो आणि कमांड कोणाच्या येतं? ऑस्ट्रेलियाची येते हे लक्षात घ्यायचं. म्हणजे या खंडांसोबतच तुम्हाला थोडेसे 2 नावांचा उल्लेख इथं आपल्याला सांगायचं आहे लक्षात. ठीक आहे. मग आता आपण जे कॉन्टिनेंट बघितले ते कॉन्टिनेंट 2 प्रकारे बघितले. कोणता बघितला प्रकार याच्यामध्ये? आपण पाहिला एरिया वाईज कॉन्टिनेंटचा रेफरन्स आणि पॉप्युलेशन वाईज आपण या ठिकाणी या असणाऱ्या कॉन्टिनेंटचा अँगल याच्यामध्ये कसा येतो? कोणत्या कंडिशनचा पार्ट त्याच्यामध्ये येतो ते आपण बघितलं. त्याच्यासोबतच अजून काय लक्षात ठेवायचं, याच जगामध्ये बरेचसे वेगवेगळी नावांना काही ठिकाणं ओळखली जातात. आणि त्या ठिकाणांचा रेफरन्स घेतला, जे चर्चेमध्ये कंटिन्यूअस असतात, न्यूजमध्ये कंटिन्यूअस असतात. पण बेसिक माहिती नसल्यामुळे ते न्यूज कशी आहे ते कळतच नाही आपल्याला. म्हणून यायचं परत या असणाऱ्या एरियांमध्ये कशाला काय म्हटलं जातं, हा एक बेसिक मुद्दा माहिती पाहिजे. ठीक आहे. हां, मग सगळ्यात जास्त भारताचं कोलॅबोरेशन चालतं ते कोणत्या देशांसोबत? तर तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा, ते म्हणजेच कोण या ठिकाणी? तर गल्फ कंट्रीज. हे जे गल्फ कंट्रीज आहेत का, त्या गल्फ कंट्रीजमध्ये कोणकोणता भाग त्या ठिकाणी येतो? तर तो मुद्दा इथं थोडा. ठीक आहे. गल्फ कंट्रीजमध्ये कोण-कोण येतं तो इथं मग? मग इथं सौदी अरेबिया आहे, ओमान आहे, UAE आहे, युनायटेड अरब एमिरेट्स आहे, कतार आहे, बहारीन आहे, कुवेत आहे, इराक आणि इराणचं नाव ह्या ठिकाणी येतं. या देशांच्या समूहाला ज्याला आपण म्हणतो एलिफंट फूट हा असणारा जो काही हत्तीचा पाय आहे ना नकाशामध्ये, जगाच्या नकाशात. त्या हत्तीच्या पायामधला असणारा एरिया याच्यामध्ये आपल्याला हायलाइट करायचा आहे. फक्त एकाचा पार्ट थोडा सोडून द्यायचा. पण बाकीचे नाव लक्षात घ्यायचं. तो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी सौदी अरेबिया, ओमान असेल,
युएई असेल, कतार असेल, बहारीन, कुवेत, इराण आणि कोणता इराकचा रेफरन्स ठेवायचा. हा एक बेसिक मुद्दा याच्यामध्ये यायचा. काय म्हणतो आपण यांना गल्फ कंट्रीज म्हणतो, हे पण इथं लक्षात घ्यायचं. आता या गल्फ कंट्रीच्या जवळ वेगवेगळे थोडेसे समुद्राचे भाग आहेत ना, ते पण तुम्हाला माहिती व्हावेत त्यासाठी ती पण नावं थोडीशी लक्षात घ्या. बघा कोणता रेफरन्स आपण याच्यामध्ये बघितला, ह्या गल्फ कंट्रीच्या जवळ काही तुम्हाला दिसतात ते म्हणजेच काय तर समुद्राचे काही भाग. समुद्राच्या भागांमध्ये बघितलं तर इथं लक्षात घ्यायचं, हा जो वरचा एरिया दिसतोय तुम्हाला थोडासा पाण्याचा एरिया, तो कोणता आहे तर तो आहे मेडिटेरियन सी. काय तो मेडिटेरियन सी, ज्याला आपण भूमध्य समुद्र म्हणतो पहा. मेडिटेरियन सी आहे. नंतर कुठला आहे हा रेड सी तुम्हाला दिसेल, हा असणारा सगळा रेड सी लक्षात घ्यायचं. रेड सी कंटिन्यू चर्चेमध्ये असतो आणि या रेड सीच्या हितल्या या भागामध्ये जर वरती गेलो आपण ना, तर मेडिटेरियन सीला कनेक्ट करणारी एक मॅनमेड असणारा एक काय केलं कॅनल तयार केला. मनुष्यानं तयार केलेला कॅनल आहे, जो तयार करण्यासाठी इजिप्त या देशाची भागीदारी खूप मोठी आहे आणि त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी तर याला म्हणतो आपण इथं सुएझ कॅनल. काय म्हणतो आपण याला सुएझ कॅनल म्हणतो. तो सुएझ कॅनल काय करतो तर दोन समुद्रांना जोडतो. कोणते दोन समुद्र मेडिटेरियन सी आणि कोणता रेड सीला तुम्हाला या ठिकाणी जोडताना दिसतो. ओके म्हणजेच काय गल्फ कंट्रीच्या आसपास कोणते समुद्र आहे ते थोडंसं आपल्याला माहिती व्हावं त्यासाठीचा हा टास्क आहे. याच्याच थोडंसं इथं आलो जिथं आपण काय बघितलं होतं कुवेत होता, इराण होता, कतार होता, बहारीन होता, युएई आहे. तिथं आहे पर्शियन गल्फ. याच पर्शियन गल्फमुळे त्याला प्रॅक्टिकली काय म्हटलं जातं त्या ठिकाणी गल्फ कंट्रीज म्हटलं जातं हे लक्षात. ठीक आहे कोणतं नाव लक्षात घ्यायचं पर्शियन गल्फचं लोकेशन तुम्हाला हायलाइट होईल या असणाऱ्या एरियामध्ये. त्याला थोडंसं पुढे आलो आपण तर युएई आणि ओमान यांच्या दरम्यानचा असणारा हा भाग आहे ना तो कुठला गल्फ ऑफ ओमान. गल्फ ऑफ ओमानच्या नॉर्थ साइडला कोण आहे तर इराण आहे आणि साऊथ साइडला कोण आहे तर ओमान आणि युएईचा अँगल तुम्हाला. ठीक आहे कोणकोणती नावं लक्षात ठेवायचे पहिला कोणता मेडिटेरियन सीचा रेफरन्स पाहिला त्यानंतर काय पाहिला रेड सीचा रेफरन्स पाहिला. रेड सीच्या असणाऱ्या रेफरन्स मध्ये तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा हा कनेक्ट होतो कोणाला तर हा कनेक्ट होतो अरेबियन सीला. अरबी समुद्राला जोडताना दिसतो आपल्याला आणि मागच्या 2024च्या युपीएससीच्या प्रीला रेड सी वरती जवळपास 4 प्रश्न आहेत हा. एवढा चर्चेमध्ये होता तो मुद्दा म्हणून तिथं प्रश्न आहे. मला बऱ्यापैकी माहित असेल भारतातले जेवढे जहाज या असणाऱ्या युरोपमध्ये जाणार आहेत ना वरती युरोप आहे तिथं सगळ्यात जास्त रूट चांगला कोणता आहे भारताला हा सुएझ कॅनल तिथून जाणार आहे म्हणून सगळ्यात जास्त न्यूज कुठले असतील मग याच रूटचे न्यूज असतात म्हणून किमान 4 नावं आता लक्षात ठेवा कोणता मेडिटेरियन सी सुएझ कॅनल रेड सी नंतर येतो कुठला अरेबियन सी इथं आहे कोणते 2 गल्फ आहेत हा. पहिल्यांदा आहे पर्शियन गल्फ नंतर कुठला आहे गल्फ ऑफ ओमान. या गल्फ ऑफ ओमानच्या नदर्न साइडला नॉर्थ साइडला कोण आहे इराण आहे त्याच्या सदर्न साइडला काय तर या ठिकाणी ओमान आणि युएईच्या नावाचा रेफरन्स आपल्याला इथं लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे तसंच अजून एक महत्वाचा मुद्दा याच एरियामध्ये कंटिन्युअसली चर्चेमध्ये असतो त्याला म्हटलं जातं मीना रिजन. काय म्हटलं जातं त्याला मीना रिजन. मीना रिजन म्हणजे कुठला मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका. नाव काय मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका. मग याच्यामध्ये मिडल ईस्ट कोणता तर सिंपल आपण कालही किंवा मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं मिडल ईस्ट कोणता तर जे अमेरिकन कॉन्टिनेंट आहेत का ते आणि युरोप कॉन्टिनेंट आहेत ना ते काय करतात ते एका एरियाला काय म्हणतात तर मिडल ईस्ट म्हणतात. मिडल ईस्ट कोणता तो आता आपण बघितलं ना गल्फ कंट्रीज ते गल्फ कंट्रीज आणि प्लस इतर काही देश यांचा मिळून तयार होतो काय तर मिडल ईस्ट. मिडल ईस्ट एशिया देश मधले लोक म्हणत नाहीत कारण का हे जे देश आहेत ना हे बरेचसे देश एशियामध्येच आपल्याला दिसतात. ओके कोणकोणत्या देशांचा उल्लेख आपण मिडल ईस्ट मध्ये करतो त्या मिडल ईस्टचा रेफरन्स कोणाच्या दृष्टिकोनातून अमेरिकन पीपल्स युरोपियन पीपल्सच्या दृष्टिकोनातून त्या एरियाला ते काय म्हणतात तो मिडल ईस्ट म्हणतात. मुळात तो काय गल्फ एरियाज आहे तो आणि तो एरिया कुठे दिसतो आशियामध्ये काही एरिया दिसतो तुम्हाला आफ्रिकेमध्ये. ठीक आहे हा मग बघा कोणकोणत्या देशांचा उल्लेख या ठिकाणी येतो कुठं मिडल ईस्टच्या झोन मध्ये. मिडल ईस्ट जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी
याच्यामध्ये येतो टर्की, याच्यामध्ये येतो सिरिया. सध्याला सिरिया खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये आहे, म्हणून तो कुठे येतो तर तो आपल्याला दिसतो मिडल ईस्टच्या असणाऱ्या झोनमध्ये. तिथे लक्षात घ्यायचं. सिरियाच्याच खाली शेजारी आहे त्या ठिकाणी लेबॅनॉन, लेबॅनॉनच्या त्याच्या खाली आहे इस्रायल, इस्रायलच्या जवळ आहे जॉर्डन, जॉर्डनच्या जवळचं आहे सौदी अरेबिया, त्याच्या जवळचं आपण इथंच आता बघितलं रेड सी, रेड सीच्या असणारे इथून आपल्याला या ठिकाणी बघितलं कॅनल कोणता, सुएझ कॅनल. सुएझ कॅनल कोणत्या देशाची जबाबदारी आहे, इजिप्त आहे. त्याच्याच खाली आहे सुदान, त्याच्याच जवळचं आहे लिबिया. त्यानंतर इकडे येऊ या ठिकाणी आपण कोणता, त्या असणाऱ्या एलिफंट फूटच्या असणाऱ्या रेफरन्समध्ये ही नावं बघूया आपण कोणते. एमेन आहे, ओमान आहे, युएई आहे, कतार, बहारीन, कुवेत, इराक, इराण आणि थोडासा अफगाणिस्तानचा असणारा पार्ट. याला काय म्हटलं जातं, मिडल ईस्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं यांना, मिडल ईस्ट. मिडल ईस्ट कोण म्हणतात, मिडल ईस्ट म्हणतात अमेरिकन सिटीजन्स, अमेरिकन पीपल्स अँड द युरोपियन पीपल्स. ओके, त्यानुसार हा असणारा एरिया आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. यांना म्हटलं जातं कोणता एरिया, मिडल ईस्ट. मिडल ईस्ट म्हणजे काय, एशियाचे काही देश आणि आफ्रिकेचे काही देश हे एक्झॅक्टली जगाच्या मध्यावरती आहेत, पण या देशांसाठी ते पूर्वेकडे आहेत, म्हणून यांना काय म्हणतात ते मिडल ईस्ट. काय म्हणतात हे देश, मिडल ईस्टचा रेफरन्स. त्याच्यासोबत एक जोडलाय ना मीना रिजन. ना म्हणजे कुठला, नॉर्थ आफ्रिकेचा असणारा पार्ट. पण तो नॉर्थ आफ्रिकेचा पार्ट घेऊन कोणते देश याच्यामध्ये येतात तर तो रेफरन्स थोडासा लक्षात घेऊया. मग हा आहे सगळा मीना रिजन. काय हा, मीना रिजन. मीना म्हणजे कोणता तर पहिल्यांदा येतो हा कोणता तर हा असेल या ठिकाणी मिडल ईस्टचा एरिया. तसंच इथला असणारा हा नॉर्थ आफ्रिकेचा एरिया याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. लक्षात घ्या कोण कोणते देश आहेत ते याच्यामध्ये हायलाइट करायचं. स्टार्ट होतो कुठनं, मोरोक्को पासून स्टार्ट होतो. कुठून स्टार्ट होतो हा, मोरोक्को पासून स्टार्ट होतो. मोरोक्को आहे, नंतर आहे अल्जेरियाचा पार्ट, नंतर या ठिकाणी कुठला तर टुनिशियाचा असणारा पार्ट आहे. या टुनिशिया नंतर कोणता येतो, लिबिया आहे, इजिप्त आहे, सुदान आहे. नंतर या ठिकाणी येतो तो म्हणजे कुठला तर जिबौती आहे. जिबौती नंतर कुठला आहे, सोमालिया, येमेन, सौदी अरेबिया, कतार, बहारीन, कुवेत, जॉर्डन, इराक, सीरिया, टर्किया, लेबेनॉन, पॅलेस्टाईन, इस्रायल, इराण, ओमान, युनायटेड अरब एमिरेट्स, पाकिस्तान. हे कोणता, तिथे येतो अफगाणिस्तानचा एरिया. ओके, लक्षात ठेवायचं. आणि या सगळ्या असणाऱ्या मीना रिजनचं कंट्रोल हेडक्वार्टर कुठून चालतं, ते चालतं ओमान मधून. कुठून चालतं ते, ओमान मधून. आपण 3 पार्ट आता बघितले. कोणते 3 पार्ट बघितले, सगळ्यात पहिल्यांदा गल्फ कंट्रीज बघितल्या. ओके, गल्फ कंट्रीज कुठे येतात, जगाचा मध्यभाग आहे. तिथं आफ्रिकेच्या जवळ एलिफंट फूट आहे ना, हा काय आफ्रिकेच्या जवळच एलिफंट फूट आहे, जिथं दिसतो तुम्हाला पर्शियन गल्फ आणि ओमान गल्फ किंवा गल्फ ऑफ ओमान. इथल्या देशांचा समूह म्हणजे काय बघितलं आपण, गल्फ कंट्रीज. त्यानंतर बघितलं काय, मिडल ईस्ट कंट्रीज. आणि मिडल ईस्ट कंट्रीज नंतर बघतो काय आपण, मीना कंट्रीज. मीना कंट्रीज म्हणजे कोणत्या, मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिकन कंट्रीजचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. हे थोडेसे असणारे मॅप्स आपल्याला फॅमिलियर झाले पाहिजेत, आपल्याला ते कंटिन्युअसली सोबत ठेवायचेत, लक्षात ठेवायचेत. त्यानुसार हा पार्ट या ठिकाणी येतो. अजून काही नावं येतात हा जगामध्ये, चर्चेमध्ये असतात, आणि त्यामध्ये एक नाव येतो तो म्हणजे बाल्टिक कंट्री. ओके, का, कारण when the Churchill resigned the post of the prime minister which is regarding to the UK, then he said the India will be become the Baltic country. जेव्हा त्यानं राजीनामा दिला ना चर्चिलनं, वेस्टर्न चर्चिलनं, तेव्हा इंग्लंडमध्ये इलेक्शन झालं 1945च्या असणाऱ्या युद्धानंतर, तेव्हा चर्चिल कंटिन्युअसली भारताबद्दल एकच वाक्य म्हणायचा की भारत कधीच सस्टेन राहू शकत नाही. भारताचे तुकडे होतील, आणि ते भारताचे तुकडे कोणासारखे होतील तर बाल्टिक देशांसारखे होतील. कारण अगोदर हे सगळे देश आहेत ना बाल्टिक ओशनला, बाल्टिक सीला कनेक्टेड असणारे एकच होते, आणि ते युरोपमधल्या भांडणांमुळे, युरोपमधल्या सिव्हिल वॉरमुळे ते तुकडे झाले त्याचे. मग सिंपल लक्षात घ्यायचं, चर्चेमध्ये असतो कोणते देश तर बाल्टिक देश असतात. मग कोणते बाल्टिक देश आहेत, जे बाल्टिक
सीला, कोणाला? बाल्टिक सीला कनेक्टेड असणारे 3 देश आहेत. 3 देश म्हणतोय मी फक्त. कोणकोणते? इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया. कोणते 3 देश आहेत त्या ठिकाणी? इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया. या 3 देशांना काय म्हटलं जातं? बाल्टिक कंट्रीज. जाईल बाल्टिक कंट्रीजचा रेफरन्स इथे लक्षात घ्यायचा. ठीक आहे. बाल्टिक कंट्रीजच्या जवळ काय काय आहे ते आपण बघूया. बाल्टिक कंट्रीच्या नॉर्थला काय आहे? गल्फ ऑफ फिनलँड. काय? गल्फ ऑफ फिनलँड. तर त्याच्यावरती आहे फिनलँडचा देश, त्याच्यावरती आहे स्वीडनचा देश. किमान लक्षात घ्यायचं, इस्टोनियाच्या नॉर्थ साइडला काय? गल्फ ऑफ फिनलँड. आणि त्यामध्येच लिथुआनियाच्या आणि इस्टोनियाच्या असणाऱ्या थोड्याशा ईस्ट साइडला किंवा साऊथ ईस्ट साइडला असणारा जो पार्ट आहे का, तो कोणता आहे? गल्फ ऑफ रिगा. काय इथं? गल्फ ऑफ रिगा. आणि नंतर या 3 देशांना कनेक्ट असणारा पार्ट कोणता या ठिकाणी? तर तो आहे बाल्टिक सी. कोणत्या देशाचं नाव किंवा कोणत्या ग्रुपचं नाव परत एकदा ऍड केलं आपण? बघा, पहिल्यांदा गल्फ कंट्रीज, नंतर मिडल ईस्ट कंट्रीज, नंतर मीना कंट्रीज, तर चौथा घेतोय आपण कोणते? बाल्टिक कंट्रीज. ते देश आले इथं आता बाल्टिक कंट्रीज. मग किती आहेत बाल्टिक कंट्रीज? 3 आहेत फक्त. कोणते? इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया यांचा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा. यालाच थोडंसं कनेक्ट करून अजून एक ग्रुपचं नाव या ठिकाणी येतो, त्यांना म्हटलं जातं नॉर्डिक कंट्रीज. काय म्हटलं जातं त्यांना? नॉर्डिक कंट्रीज. आता हे नॉर्डिक कंट्रीज कोणते? नॉर्डिक कंट्री हे सगळे युरोपमधलेच आहेत हा. बाल्टिक कंट्री सुद्धा कुठे आहेत? युरोपमध्ये. नॉर्डिक कंट्री सुद्धा कुठे आहे? युरोपमध्ये. नॉर्डिक कंट्रीमध्ये कोण येतात? तर लक्षात घ्यायचं, नॉर्डिक कंट्रीमध्ये जे 3 देश आहेत ना, आता जे बघितले होते आपण, ते तर येतातच याच्यामध्ये. कोण? इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया यांच्या सोबत बघितलं तर, कारण का नॉर्डिक बाल्टिक असं त्यांचं प्रोनाउन्सिएशन होतं. म्हणजे फक्त नॉर्डिक येत नाही, फक्त नॉर्डिक म्हटले तर हे 3 सोडून द्यायचे. कोणते? इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया सोडून द्यायचा. बाकीचे कोणते? फिनलँड आहे, स्वीडन आहे, नॉर्वे आहे, डेन्मार्क आहे आणि कोण आहे? तर आइसलँड आहे. कोणते देश येतात त्याच्यामध्ये? फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आणि आइसलँड. किती झाले हे? हे 5 देश आहेत. 5 देशांना काय म्हटलं जातं? यांना म्हटलं जातं नॉर्डिक कंट्री. का नॉर्डिक कंट्रीज? कारण हे देशाच्या जगाच्या नॉर्थ साइडला आहेत आणि मोस्ट ऑफ द टाइम या देशांमध्ये बर्फाच्छादित एरिया असतो. म्हणून ह्या ठिकाणी यांना आपण काय म्हणतो? जे नॉर्डियन पीपल्स आहेत ना, म्हणजे नॉर्थला असणाऱ्या, एक्स्ट्रीम नॉर्थला असणाऱ्या लोकांचं जे ठिकाण आहे का, त्यांना आपण नॉर्डिकच्या अनुषंगाने रेकमेंड करतो या ठिकाणी. म्हणून आणि याच असणाऱ्या देशांमध्ये हा जो डेन्मार्क आहे ना, डेन्मार्कचं कंट्रोल असणारे काही एरिया आहेत, त्यामध्ये काही लहान लहान बेट आहेत. त्या बेटांचं नाव लक्षात घ्यायचं. तो म्हणजे कुठला? तर या ठिकाणी फॅरोक आयलँड. कोणता येतं? त्याला म्हणतो आपण फारोक आयलँड. फॅरोक, FAROC, फॅरोक आयलँड. त्यानंतर या ठिकाणी येतो तो म्हणजेच काय? सेटलँड. सेटलँडचा रेफरन्स कोणाकडे आहे? तर तो आहे UK या असणाऱ्या देशांचा. ठीक आहे. पण तो याच्यामध्ये आणायचं नाही. इथं फक्त 5 देश लक्षात घ्यायचं. नॉर्डिक कंट्रीज कोणकोणते? आइसलँड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड. नॉर्डिक आणि बाल्टिक कंट्रीचा रेफरन्स आला की फक्त हे 3 देश ऍड करायचे. कोणते? इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया. इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया. These are included in the region of the Baltic Sea. आपण काय म्हणतो त्यांना? बाल्टिक कंट्रीजचा रेफरन्स याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यासोबत एक नाव येतं, ते म्हणजेच कुठला? तर स्कॅन्डिनेव्हियन कंट्री. कोणता? स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज. बघा, तर 3 नावं झाली हा. कोणते? बाल्टिक कंट्रीज, नॉर्डिक कंट्रीज. आता तिसरा येतो कुठला? तर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज. काय आहे स्कॅन्डिनेव्हियन कंट्री? ते पहिल्यांदा थोडक्यात समजून घ्या. बघा, हा पहा, काय कोणता शब्द वापरला आता आपण? स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज. हा,
स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज काय, दी कंट्रीज दॅट मेक अप स्कॅन्डिनेव्हिया आर दी नॉर्वे. कोण कोण असतील स्कॅन्डिनेव्हियन मध्ये? नॉर्वे आहे, स्वीडन आहे, डेन्मार्क आहे, फिनलँड आहे आणि कोणत्या ठिकाणी, तर इथे येतो फॉरे आयलँड. फॉरे आयलँडचा रेफरन्स आताच बघितला आपण, जो कणस आहे त्या ठिकाणी डेन्मार्कचाच असणारा रिजन त्याच्यामध्ये येतोय. कोणकोणता? नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड आणि फॉरे आयलँडचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. त्याला काय म्हणू आपण या ठिकाणी? त्यांना म्हणतो इथं आपण स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, आणि त्यांचाच रेफरन्स त्या ठिकाणी आपण काय म्हणून यूज करतो, तर त्यांनाच आपण या ठिकाणी म्हणतो, तो म्हणजेच कोणता? नॉर्डिक कंट्रीजचा रेफरन्स. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे काय बघा, लक्षात घ्या, किती देश होते इथं बघा. इथं होते 5 देश. कोणते? आइसलँड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि कोणता? फिनलँड. हे कोणते? नॉर्डिक कंट्री. आणि जेव्हा रेफरन्स कोणाचा येतो या ठिकाणी? स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीचा येतो ना. त्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये फक्त काय ड्रॉप करायचं? आइसलँड ड्रॉप करायचं. कारण आइसलँडचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतोय का तुम्हाला? आइसलँड दिसत नाही. आइसलँड सोडून द्यायचा. आइसलँड सोडून देऊन बाकीचे 4 देश कोणते? फिनलँड, नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क. आणि डेन्मार्कचाच एक असणारा लहान बेट आहे म्हणून फॉरेक आयलँडचा रेफरन्स त्याच्यामध्ये येतो. पण तुम्हाला हे जनरली डेन्मार्कचा एरिया असल्यामुळे तो तुम्हाला जास्त जास्त वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायची गरज नाही. किमान हे 4 देशांचा उल्लेख करायचा. ठीक आहे. बघा आता आता थोडंसं आपण एकाच मॅपच्या माध्यमातून आपण तिन्हीचे तिन्ही मुद्दे लक्षात घेऊया. ठीक आहे. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज फक्त म्हटलं, फक्त स्कॅन्डिनेव्हियन कंट्री, तर 4 देश. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड. स्कॅन्डिनेव्हियन कंट्री. आता त्याच कंट्रीजला म्हटलं जातं नॉर्डिक कंट्रीज. पण कधी? जेव्हा आइसलँड त्याच्यामध्ये ऍड होतो तेव्हा तो काय झाला? नॉर्डिक कंट्री. आणि नॉर्डिक कंट्रीज आणि स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज हे जवळपास एकच आहेत. फक्त आइसलँड सोडला तर तो काय झाला? आइसलँड सोडला तर तो स्कॅन्डिनेव्हियन कंट्री झाला. आइसलँड ऍड केला तर तो काय झाला? नॉर्डिक कंट्री झाला. आणि राहतो कोणता? हे 3 देश ऍड झाले तर त्यांना काय म्हणू शकतो आपण? स्कॅन्डिनेव्हियन, नॉर्डिक, बाल्टिक कंट्री. काय म्हणतो? सगळ्यांनाच ऍड केलं तर काय झालं? स्कॅन्डिनेव्हियन, नॉर्डिक, बाल्टिक कंट्रीचा रेफरन्स येतो. बाल्टिक कंट्री कोणते? तर 3 आहेत ना बाल्टिक कंट्री. कोणते? एस्टोनिया, लाटविया आणि लिथुआनिया. यांचा रेफरन्स थोडासा याच्या अंतर्गत ऍड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. साहेब लोक कळतायत मुद्दे? समजून येते काय आहे काय नाही, कोणता पार्ट आहे, कशा पद्धतीने याचा रेफरन्स या ठिकाणी आणायचा आहे. ठीक आहे. कळाले का एरिया सांगा मला. चला, कॉन्टिनेंट समजले? कॉन्टिनेंट कळाले? त्यासोबतच जगातले जे महत्वपूर्ण असणारे एरियाज कोणकोणत्या नावानं स्पेसिफिक पद्धतीने आपण अनाऊन्स करतो ते समजलं? यस. ओके. ओके. हा ठीक आहे. चला, जायचं? सगळ्यांना समजलंय ना? जायचं पुढं. आता आपण येणार आहोत ते म्हणजे कुठं, तर ओशन्स वरती येणार आहोत आपण ना. येस. हा, आता आपण ओशन वरती येणार आहोत. समुद्राच्या, महासागराच्या झोन मध्ये आपण येणार आहोत. ठीक आहे. जनरली जगामध्ये जेव्हा जेव्हा समुद्राचा उल्लेख येतो तेव्हा या सगळ्या असणाऱ्या समुद्राला एकच समुद्र म्हटलं जातं. त्याला म्हणायचं वर्ल्ड ओशन. काय म्हणायचं त्याला? वर्ल्ड ओशन. म्हणजे संपूर्ण प्रदेश हा काय असेल, तर हा फक्त एकाच उष्णाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला हायलाइट दिसतो. पण नंतर काय झालं? आपल्याला माहिती आहे की नंतर या असणाऱ्या एकाच समुद्राचे आणि पृथ्वीवरच्या असणाऱ्या जमिनी भूभागामध्ये आपल्याला टॅक्टॉनिक प्लेट्स जे आहेत का त्या ठिकाणी, म्हणजे जे काय भूखंड मंच आहेत का, ते तुकडे त्याचे व्हायला लागले. म्हणजे कशामुळे? भूकंपामुळं किंवा भूगर्भातील हालचालींमुळं या ठिकाणी ते काय झाले? वायबल व्हायला लागले. म्हणून काय झालं? हळूहळू हा एरिया या ठिकाणी तुम्ही वाचला असणार एकदम बेसिक स्वरूपामध्ये जेव्हा तुमचा जिओग्राफीचा पार्ट स्टार्ट होतो, सिलेबसच्या अनुषंगाने तुम्ही ते बघताच तिथं. पण आपण एकदम बेसिक बघताना काय लक्षात घ्यायचं? हे पृथ्वीच्या भूगर्भाच्या हालचालीमुळे काय झालं?
हे भूखंड जे आहेत ना, ते भूखंड हे डिवाइड व्हायला लागले. आणि त्या भूखंडाच्या डिव्हायडेशनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक फॉर्मॅट तर कमीत कमी हे माहिती असेल, की आत्ता सध्याला जर पाहिलं, तर हा असणारा जो एरिया आहे ना, हा आफ्रिकेचा. हा आफ्रिकेचा एरिया आपल्या भारताकडे सरतोय बरं का या ठिकाणी. म्हणजे हे इकडे सरत असताना हळू भविष्यामध्ये काय होईल हो, कदाचित याचे तुकडे होतील आणि ते तुकडे कोणाला जोडले जातील हो? भारताच्या असणाऱ्या भागांना जोडले जातील. का हे कंटिन्यूअस होतच राहणार आहे. म्हणून अगोदर जगामध्ये फक्त एकच ओशन होता. तो ओशन तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारे स्प्लिट होताना दिसतो. त्याचे वेगवेगळे तुकडे तयार होताना आपल्याला दिसतात. त्या तुकड्यांच्या अनुषंगाने आपण ही नावं देतो. मग कोणकोणती नावं देतो आपण त्यांना? मग याला आपण म्हणतो पॅसिफिक ओशन. तुम्हाला पॅसिफिक ओशनची 2 नावं दिसत असतील ना? पण ॲक्चुअली पॅसिफिक ओशन का असं 2 नावं दिसतात? कारण ती पृथ्वी परत राउंड आहे. म्हणून तो राउंडचा असणारा एरिया फक्त आपण असा उघडा करून ठेवलाय. त्यामुळे काय होतं? हा अर्धा एरिया इथे गेला, अर्धा एरिया इथे गेला. म्हणून त्याला म्हणायचं पॅसिफिक ओशन. आता हा पॅसिफिक ओशनचा रेफरन्स बघितला, तर आपल्याला दिसेल, की याच्या असणाऱ्या एरियाचा रेफरन्स आणला, तर हा सगळ्यात मोठा असणारा महासागर आहे पॅसिफिक ओशन. नंबर 1 चा. नंबर 2 मध्ये येतो तो म्हणजे कुठला? तर तो आहे अटलांटिक ओशन. कोणता आहे हा? हा संपूर्ण इथला जो एरिया आहे ना हा, कुठपर्यंत? इथपर्यंत. हा सगळा एरिया आहे कुठला? हे अटलांटिक ओशन. अटलांटिक ओशन नंबर 2 ला काउंट होतो. ठीक आहे. नंबर 3 ला काउंट होतो. तो म्हणजे कुठला? तर तो आहे इंडियन ओशन. इंडियन ओशनचा रेफरन्स तुम्हाला दिसेल. हा जो सगळा एरिया आहे ना, हा सगळा एरिया कुठला आहे मग? हा आहे इंडियन ओशन. ठीक आहे. नंतर या ठिकाणी यायचं तो म्हणजे कुठला? नंबर 4 चा रेफरन्स आला, तर तो आहे आर्टिक ओशन. कोणता येतो? या ठिकाणी आर्क्टिक ओशनचा रेफरन्स. आता हा आर्क्टिक ओशन कुठे-कुठे येतो? हा जो वरचा सगळा एरिया आहे ना, नॉर्थ पोलच्या जवळचा, हा सगळा एरिया कोणत्या नावाने ओळखला जातो या ठिकाणी? तर आर्क्टिक ओशनच्या नावानं. आणि जो 5वा ओशन आहे ना, जनरली सुरुवातीला फक्त 4च नाव होती. नंतर डिस्कव्हरी झाली या ठिकाणी. म्हणून शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा 5वं नाव देण्यात आलं. त्याला म्हटलं जातं काय या ठिकाणी? ज्याला म्हटलं जातं सदर्न ओशन किंवा या ठिकाणी येतो मुद्दा कुठला? तर अटलांटिकचा असणार रेफरन्स त्या पद्धतीनं या असणाऱ्या एरियाला डिव्हाईड होतो ना, तसं इथं काय झालं शोधकर्त्यांना इथं पाण्याचे असणारे गुणधर्म वेगवेगळे दिसायला लागले. आणि इथले गुणधर्म वेगळे दिसले, इथले गुणधर्म वेगळे दिसले त्यांना. पॅसिफिक मधले गुणधर्म वेगळे दिसले आणि ही जी काल्पनिक लाईन ड्रॉ झालेली आहे ना, त्याच्या खालचे असणारे प्राण्यांचे अवशेष किंवा समुद्राचे गुणधर्म वेगळे दिसायला लागले. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतो आपण याला सदर्न ओशनचा दक्षिणेकडच्या असणाऱ्या महासागराचा उल्लेख आपण करतो. त्यामुळे आत्ताच्या कंडिशनमध्ये किती महासागरांचा रेफरन्स इथं हायलाइट होतोय आपल्याला? तर इथं लक्षात घ्यायचं 5 महासागरांचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. ओशनिक पार्ट पाहिले, 5 ओशनिक पार्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. कोणकोणते? पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, इंडियन ओशन, आर्टिक ओशन, सदर्न ओशन किंवा यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी अंटार्क्टिक ओशनचा रेफरन्स याच्यामध्ये म्हणतो आपण हे लक्षात घ्या. 5 ओशनचे असणारे पार्ट याच्यामध्ये. आता या 5 ओशनमध्ये ओशनची साइज म्हणजे ओशन किती मोठं आहे, समुद्र किती मोठा आहे, या साइजचा रेफरन्स पाहिला तर लक्षात घ्यायचं आपल्याला नंबरिंग यांचा रेफरन्स या ठिकाणी येतो. कशा पद्धतीने याला नंबरिंग करायचं हे लक्षात घ्या. आता सांगितलं साइजच्या प्रमाणे आपण बोलायला लागलो तर नंबर 1 ला कोणता आहे? नंबर 1 चा रेफरन्स या ठिकाणी येतो. तो म्हणजे कोणता? तर पॅसिफिक ओशन. नंबर 2 कोणाची साइजचा उल्लेख केला आपण एरियाच्या अनुषंगाने पाहिलं तर अटलांटिक ओशन. नंबर 3 कोण आहे? इंडियन ओशन. नंबर 4 काय आहे? आर्टिक ओशन. नंबर 5 काय आहे? सदर्न ओशनचा रेफरन्स. काय आहे लक्षात घ्यायचं? इथं रेफरन्स येतो पहिल्यांदा कोणता? तर साइज वाईज जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात जास्त मोठ्या साइजचा रेफरन्स पाहिला तर कोण आहे? तर तो आहे पॅसिफिक ओशनचा झोन. या पॅसिफिक ओशनला काय म्हणतो? दी वन ऑफ दी लार्जेस्ट ओशन आणि तो नंबर 1 चा लार्जेस्ट ओशन आहे. तो किती कव्हर करतोय जवळपास 165 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा एरिया या ठिकाणी आपल्याला कव्हर करताना दिसतो. 165 मिलियन स्क्वेअर किलोमीटर म्हणतोय बरं या ठिकाणी. नंबर 2 ला कोण आहे? नंबर 2 ला आहे अटलांटिक ओशन. अटलांटिक ओशनचं म्हटलं तर सेकंड लार्जेस्ट ओशनचा रेफरन्स येतो आणि किती कव्हर करतो? 106 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा एरिया कव्हर करतो. नंतर आहे इंडियन ओशन. इंडियन ओशन काय तर थर्ड लार्जेस्ट ओशनचा पार्ट या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं. ओके. आणि तो किती कव्हर करतो?
70 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा असणार एरिया कव्हर करतो. नंबर 4 ला काय सदर्न ओशन, नंबर 5 ला नाही, हा नंबर 4 ला आहे. कोणता? अंटार्क्टिक ओशनचा पार्ट येतो याच्यामध्ये. आणि किती आहे? हा आहे 4th लार्जेस्ट ओशन. आणि किती कव्हर करतो हा? 20 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा असणारा एरिया याच्यामध्ये कव्हर होताना दिसतो. नंतर आहे कोणता? शेवटी वरचा असणारा नॉर्थ साइडचा असणारा म्हणजेच कोणता? तर आर्टिक ओशनचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. तर तो काय हो? स्मॉलेस्ट ओशनचा पार्ट येतो. किती कव्हर करतो या ठिकाणी? 14 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा एरिया या ठिकाणी येतो. परत एकदा थोडंसं आपण याला काय करूया? डिनोट करूया. कशा पद्धतीचं? नावं आपण दिली होती यांना. नंबर 1 ला कोण आहे? पॅसिफिक ओशन. नंबर 2 ला कोण आहे? अटलांटिक ओशन. साइज वाईज म्हणजे एरिया वाईजचा उल्लेख. नंबर 3 ला कोण आहे? इंडियन ओशन. नंबर 4 ला येतो आपल्याला सदर्न ओशन. आणि नंबर 5 ला कोणता येतो? आर्टिक ओशनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. एरिया वाईजचा रेफरन्स आपण बघितला. म्हणजेच लार्जेस्ट साइज वरनं आपण या ठिकाणी हे नॉमिनिकल्चर या ठिकाणी करतो. हे इथं लक्षात घ्यायचं. पहिला ओशनच्या असणाऱ्या साइज वर आपण तिथं बोललो. आता कोस्टल लाईनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. आता कोस्टल लाईन म्हणजे काय? कोणत्या महासागराचा असणारा कडा म्हणजे त्याच्या एरियाज कोस्टल लाईन्स म्हणजे भूसागरांचा रेफरन्स जेव्हा येतो तेव्हा तो तिथल्या असणाऱ्या प्रदेशांना किती कनेक्ट झालेला आहे त्या असणाऱ्या सीमावर्ती भागांमध्ये तो भूमीचा एरिया आहे का त्याला किती कनेक्ट करतो त्याच्यानुसार त्याच्या साईज अनुषंगाने सगळ्यात मोठा असणारा ओशन कोणता असा रेफरन्स आला. सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या ओशनचा रेफरन्स या ठिकाणी येतो? सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करायचा तो म्हणजेच कुठला? बघा, समुद्र जेव्हा या असणाऱ्या भूप्रदेशाला जोडणारी कोस्टल लाईन तयार करतात ना, बघा अशी. अशी जी कोस्टल लाईन आहे ना, त्या कोस्टल लाईन नुसार सगळ्यात जास्त कोस्टल लाईन कोणता महासागर या ठिकाणी कव्हर करतो? तर इथं लक्षात घ्यायचं नंबर 1 ला कोण आहे? अटलांटिक ओशन. बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणी थोडासा चुकीचा संदर्भ मांडला जातो. तो कोणाचा? पॅसिफिक ओशनचा. का पॅसिफिक ओशन? कारण पॅसिफिक ओशन इकडे जर बघितलं तुम्हाला तर सगळ्यात मोठा एरिया असा कनेक्ट होताना दिसेल ना. बघा सगळ्यात मोठा एरिया कोस्टल एरियाला असा कनेक्ट होताना दिसतो. इकडं पण दिसतो, इकडं पण दिसतो. पण प्रॅक्टिकली इथं लहान-लहान बेट आहेत हां. आणि इथं जर आपण बघितलं अटलांटिक ओशनला, तर अटलांटिक ओशनमध्ये बघा तुम्हाला सगळ्यात जास्त असणारा एरिया दिसेल, जिथं भूप्रदेश तुम्हाला जास्तीत जास्त कनेक्टेड असताना दिसतोय पहा. आफ्रिका आहे अजून प्लस इथं. सोबतच या ठिकाणी युरोपचा एरिया इथं कनेक्टेड होतोय. त्यामुळं काय लक्षात ठेवायचं, नंबर 1 ला कोण असेल या ठिकाणी, तर इथं अटलांटिक ओशनचा रेफरन्स येतो. मग नंबर 2 ला कोणाचा उल्लेख करायचा या ठिकाणी? पॅसिफिक ओशनचा रेफरन्स याच्यामध्ये. ठीक आहे. नंबर 3 ला ऑटोमॅटिक कोण येणार आहे हो? नंबर 3 ला येईल या ठिकाणी इंडियन ओशन. इंडियन ओशनचा रेफरन्स पाहिला तर लँड एरिया या ठिकाणी कोस्टल लाईन आहे जी अशा कंडिशन्समध्ये आपल्याला इथं कनेक्ट होताना दिसते. नंबर 4 ला कोणाचा रेफरन्स येतोय? नंबर 4 ला या ठिकाणी येतो कुठला? तर इथं आहे आर्टिक ओशन. आर्टिक ओशन का? तर इथं बघा इथं लाईन तुम्हाला भरपूर कनेक्टेड दिसेल. जमिनीचा भूभाग या ठिकाणी इथल्या एरियामध्ये. म्हणून नंबर 4 ला कोणता? आर्टिक ओशन. नंबर लास्टला कोणता असेल या ठिकाणी? तर इथं असेल या ठिकाणी सदर्न ओशनचा रेफरन्स असेल. ओके. म्हणजे कोस्टल लाईनचा रेफरन्स पाहिला तर कोस्टल लाईनच्या अनुषंगाने आपल्याला दिसतात ते नंबर 1 ला कोणता? नंबर 1 ला आहे अटलांटिक ओशन. ओके. हा अटलांटिक ओशन काय करतो या ठिकाणी? तर आपल्याला दिसतो तो म्हणजे हा काय आहे? तर हा लार्जेस्ट साइजच्या मानानं नंबर 2 चा आहे. पण कोस्टल लाईन सगळ्यात जास्त कोणाला आहे? तर अटलांटिक ओशनला. नंतर नंबर 2 ला काय? पॅसिफिक ओशनचा रेफरन्स येतो या ठिकाणी. तर पॅसिफिक ओशन कोणाकोणाला कनेक्टेड आहे हो? ऑस्ट्रेलिया आहे, एशिया आहे, अमेरिकामध्ये सुद्धा आपल्याला याची कनेक्टिव्हिटी दिसते हे लक्षात. तर 3 ला कोण आहे? इंडियन ओशन आहे. म्हणजे कोस्टल लाईन ज्याला जास्तीत जास्त कनेक्टेड आहे त्या असणाऱ्या भूप्रदेशांमध्ये. तेव्हा आपण त्या इंडियन ओशनचा रेफरन्स घेतो. नंतर येतो कोणता? आर्क्टिक ओशनचा रेफरन्स याच्यामध्ये. कोणता? आर्क्टिक ओशनचा रेफरन्स येतो. नंतर लास्टला कोणता असेल हो? सदर्न ओशन. कारण ह्याला जास्त काही कनेक्टिव्हिटी नाही ना खालच्या असणाऱ्या म्हणजे साउथ साइडच्या असणाऱ्या समुद्राला जास्तीत जास्त भूप्रदेश त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. तो फक्त जो दक्षिण गोलार्ध आहे त्यालाच त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी जास्त असते. म्हणून आपल्याला कोस्टल लाईनचा रेफरन्स या पद्धतीनं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता या ओशनचा व्हॉल्यूम म्हणजेच काय या ठिकाणी?
तर इथं याचं आकारमान कोणाचं सगळ्यात जास्त आहे. आकारमानाचा उल्लेख केला तर किती पाण्याचा रेफरन्स त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट होताना दिसतोय, हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त आकारमान कोणाचं जास्त असेल या ठिकाणी ओशन्स इन टर्म ऑफ व्हॉल्यूम. त्याचा रेफरन्स पाहिला तर इथं लक्षात घ्यायचं लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ओशनिक व्हॉल्यूम नुसार अरेंजमेंट केली. नंबर 1 ला कोण आहे मग? सेम परत पॅसिफिक ओशन. नंबर 2 ला अटलांटिक ओशन. नंबर 3 ला इंडियन ओशन. नंबर 4 ला सदर्न ओशन आणि नंबर 5 ला कोणता असेल तर आर्टिक ओशनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. ओके. कसं व्हॉल्यूमच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे मुद्दे बघायचे आहेत. ओके. आकारमानाचा रेफरन्स कसा आहे? आता आकारमान कसं काउंट केलं जातं हे तुम्हाला जास्त गरजेचं नाहीये. हे फक्त सिंपल काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी की पृथ्वीचा किती पर्सेंटेज एरिया समुद्राच्या आकारमानामध्ये बसलेला आहे. हे जर बघितलं तर जवळपास किती या ठिकाणी 97.5% पाणी जे आहे ना, हे पाणी पृथ्वीचं संपूर्ण पाणी आहे का? हे आहे फक्त कुठं? समुद्रामध्ये. म्हणजे पृथ्वीवरती जेवढं पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये 97.5% पाणी हे फक्त कुठे हो? एवढं पाणी फक्त समुद्रामध्ये तुम्हाला दिसतं. या महासागराच्या अनुषंगाने दिसतं आणि पूर्ण द अर्थ्स एंटायर सरफेस इज 71%. 71% मध्ये असणार बघितलं, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? ब्लू प्लॅनेट म्हणतो ना. म्हणजे पृथ्वीवर जे 71% पाणी आहे ना, त्या 71% पाण्यातलं 97.5% पाणी हे कुठे आहे? या महासागरांमध्ये आपल्याला दिसतात. बाकीचे मग ग्लेशियर्स आहेत, बाकीचे वेगवेगळे असणाऱ्या नद्यांचा रेफरन्स त्या ठिकाणी येतो. मग ते पाणी तिथं त्या पद्धतीनं डायव्हर्ट होताना दिसतं. राहिलेलं किती टक्के पाणी? 2.5% पाण्याचा रेफरन्स आपल्याला त्या पद्धतीने दिसतो. हे तर लक्षात घ्यायचं. व्हॉल्यूम नुसारचा असणार. आता महत्वाचा मुद्दा येतो, की डेप्थ म्हणजे काय? समुद्राची खोली सगळ्यात जास्त कुठं आहे? त्यानुसार यांचा रँक या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे. परत वरचे 3 नंबर सेमच आहेत हां. म्हणजे नंबर 1 ला परत कोणाचा आहे? डेप्थनुसार पॅसिफिक ओशन आहे. डेप्थ जर बघितलं आपण या ठिकाणी किती खोल आहे या ठिकाणी? एव्हरेज खोली आहे 4028 मीटर. म्हणजे किती फूट आहे या ठिकाणी बघितलं? 13,215 फुटाचा असणारा रेफरन्स दिसतो कुठला? पॅसिफिक ओशन. नंतर 12,880 फुटाचा रेफरन्स घेतला तर अटलांटिक ओशनचा रेफरन्स येतोय नंबर 2 ला. नंतर 13,002 फुटाचा उल्लेख केला या ठिकाणी तर रेफरन्स येतो कुठला? इंडियन ओशनचा रेफरन्स. म्हणजे ॲक्चुअली हा नंबर 2 ला गेला पाहिजे ना. कारण का? हां, बघा हा नंबर 2 ला गेला पाहिजे हां. कुठला? इंडियन ओशन नंबर 2 ला आणूया. नंबर 1 ला कोणता? पॅसिफिक ओशन. नंबर 3 ला आणूया कोणता? अटलांटिक ओशनचा रेफरन्स. किती येतो या ठिकाणी? इथे येतोय 12,880 तर हा किती आहे हो? हा असेल 13,002 म्हणून आपण नंबर 2 ला इंडियन ओशन आणूया. नंतर नंबर 3 ला आणूया कुठला? तर अटलांटिक ओशन आणूया. नंबर 4 ला कोणता आहे? आर्टिक ओशनचा रेफरन्स आणूया. किती आहे? 3,953 फीट असणारी जी काही खोली आहे का? ती खोली आपल्याला दिसते. डेप्थ वाईज बघितलं तर तो रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. आता या डेप्थमुळं सगळ्यात खोल गर्ता हा रेफरन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. खंदक. सगळ्यात खोल गर्ता ज्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी ट्रेंच म्हणतो. ते ट्रेंच कुठे दिसतात तुम्हाला? तर ट्रेनचा उल्लेख केला तर तुम्हाला त्याच्यावरून पण कळेल की खोली सगळ्यात जास्त कुठं असेल ना. नंबर 1 ला कुठं असेल? जर नंबर 1 चा उल्लेख पॅसिफिक ओशनमध्ये. नंबर 2 ला सगळ्यात खोल गर्त कुठे आहे? इंडियन ओशनमध्ये. म्हणून आपण जे मगाशी डेप्थ नुसारच्या असणाऱ्या बाबतीमध्ये रेफरन्स बघितला, उल्लेख केला ना, तिथं आपण नंबर 1 ला पॅसिफिक म्हणूया, नंबर 2 ला इंडियन ओशन, नंबर 3 ला आपण अटलांटिक ओशनचा रेफरन्स म्हणूया. मग आर्टिकचा रेफरन्स त्याच्यामध्ये येतो. बघा कुठला या ठिकाणी तर मरीना ट्रेंच. मरीना खोल गर्ता जो आहे ना, तो मरीना गर्ता हा काय आहे? डीपेस्ट पॉइंट इन दी वर्ल्ड ओशन्स. जगाच्या महासागरामध्ये असणारा सगळ्यात खोल एरिया तर तो कोणता असेल? ते हा तुम्हाला हा फोटो दिसेल पहा. हा कोणता फोटो आहे या ठिकाणी? तर हा आहे या ठिकाणी कोणत्या ट्रेनचा? तर हा आहे या ठिकाणी मरियाना ट्रेनचा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. कोणता? मरियाना ट्रेनचा उल्लेख. किती फूट आहे तो? मायनस आहे 35,840 फुटांपर्यंत खोलीपर्यंत आपल्याला तो त्याचा गर्ता दिसतो आपल्याला, हे लक्षात घ्या. नंतर कोण आहे हो? जावा गर्ताचा उल्लेख या ठिकाणी येतो. जावा ट्रेंच म्हणाल्यानंतर साहजिक आहे. तो कुठं आला? इंडोनेशियाच्या जवळ आला. म्हणजेच तो कुठं आहे हो? एशियामध्ये दिसतो आपल्याला. म्हणजे तो इंडियन ओशनमध्ये लोकेट होताना दिसतो. आणि ते डेप्थ किती हो? -23,812 फीट एवढा खाली आपल्याला दिसतो या ठिकाणी. आणि नंबर 3 ला जगाच्या असणाऱ्या खोलगर्त्यांचा उल्लेख केला तर या ठिकाणी येतो कोणता? तर आहे इथं पुरिटो रिको. पुरिटो रिकोचा रेफरन्स येतो या ठिकाणी. हा ट्रेनचा रेफरन्स येतो.
हा कुठे येतो या ठिकाणी, तर अटलांटिक ओशनचा पार्ट येतो. आणि हा पुर्टो रिको कुठे येतो, तर तो मिडल अमेरिकेचा पार्ट आहे ना, म्हणजे वरती नदर्न अमेरिका, खाली सदर्न अमेरिका, त्याच्या दरम्यानचा जो आहे ना, जिथं आपण मागच्या लेक्चरला सांगितलं होतं पहा, कॅरेबियन आयलंड, आणि तिथंच एक टीम तयार होती क्रिकेटची असं सांगितलं होतं. आणि त्या क्रिकेटचं नाव आहे वेस्ट इंडिज. कोणतं नाव आहे त्यांचं? वेस्ट इंडिजचं नाव आपण त्या ठिकाणी बघतो. तिथल्याच एरियामध्ये काय दिसतो आपल्याला ठिकाणी, पुरित्रो रिको ट्रेंच दिसतो आपल्याला. किती डेप्थ आहे त्याची? त्याची डेप्थ आहे या ठिकाणी -28,231. काही शेकड्यांचाच असणार फरक आहे याच्यामध्ये. त्यामुळे नंबर 2 ला जावा ट्रेंच, नंबर 3 ला या ठिकाणी पुएर्तो रिको ट्रेंचचा रेफरन्स इथे दिसतो. आता थोडंसं या ट्रेंच बद्दलचा हा एक मॅप आहे. तर तो मॅप तुम्ही बघितला तर तुम्हाला सगळ्या ठिकाणचे असणारे जे काही खोल गर्ते आहेत का, त्या प्रत्येक ओशनिक एरियामध्ये कोणकोणते आहेत हे तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. पहिला रेफरन्स बघूया आपण, तो कुठला, तर तो आहे या ठिकाणी मरियाना ट्रेनचा. मरियाना ट्रेनचा रेफरन्स पाहिला तर तुम्हाला हा मरियाना ट्रेन दिसेल कुठं, पॅसिफिक ओशनच्या असणाऱ्या भागामध्ये. आणि तो कुठे या ठिकाणी, तर तो तुम्हाला दिसेल हा मरियाना ट्रेनचा रेफरन्स काय, तर हिथं आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या वरती आहे पापुआ न्यू गिनी. या पापुआ न्यू गिनीच्या वरती जो असणार लहान लहान बेटा आहेत का, तिथं आहे एक खोल गर्ता, त्याला काय म्हणतात या ठिकाणी, मरियाना ट्रेंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण जो इंडियन ओशन मध्ये बघितला होता, हा इंडोनेशियाचा पार्ट दिसेल तुम्हाला. तिथं आहे जावा ट्रेंच. ते कुठं, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान दिसेल तुम्हाला कोणता, तर तो आहे जावा ट्रेंचचा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं येऊया आपण, तो म्हणजे कुठे या ठिकाणी, तर आर्टिक ओशनच्या अंतर्गत बघितलं तर या ठिकाणी येतो कोणता, तर मॉली होल याचा रेफरन्स येतो. कोणता, मॉली होलचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. नंतर थोडंसं येऊ आपण कुठलं, अटलांटिक ओशन मध्ये. अटलांटिक ओशन मध्ये कुठं या ठिकाणी बघा, हा जो आहे हा इथं साऊथ अमेरिका, वरती कोणत्या या ठिकाणी नॉर्थ अमेरिका, याच्या दरम्यान जे आहेत ना इथं कॅरेबियन आयलंड आहेत. इथं जो आहे ना, इथं तुम्हाला पनामा कॅनल वगैरे दिसेल पहा इथं. इथं आहे त्या ठिकाणी कुठला, तर हा आहे पुरेत्रो रिको ट्रेनचा रेफरन्स याचा लक्षात घेतो. आणि खाली आलो ना आपण या ठिकाणी सदर्न ओशन मध्ये खोल गर्त्याच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर हा काय या ठिकाणी साऊथ सँडविच ट्रेनचा लक्षात मुद्दा इथं येतो. कोणता, साऊथ सँडविच ट्रेंच. ही नावं आहेत त्या गर्त्यांची. थोडं थोडं या गर्त्यांबद्दल जेव्हा जेव्हा अभ्यास करू आपण, थोडंसं काय करायचं, ही नावं कंटिन्युअसली हायलाइट करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. याच मुद्द्यांवरनं काय लक्षात घ्यायचं, साधा शेवटचा पार्ट या ओशनीमध्ये, तो म्हणजे कुठला, एरिया वाईज असणारे ओशन सगळ्यात जास्त कोणता, लहान कोणता, कोस्टल लाईन कोणते, व्हॉल्यूम कसा आहे, डेप्थ कसा आहे, हे 4 पार्ट मी एकाच असणाऱ्या पेजवरती तयार केलं. मग काय लक्षात घ्यायचं, एरिया आणि व्हॉल्यूम हे दोन्ही सेम आहेत. ओके. एरिया आणि व्हॉल्यूम मध्ये काय, नंबर 1 ला कोणता, पॅसिफिक ओशन, नंबर 2 ला कुठला, अटलांटिक ओशन, नंबर 3 ला कोणता, इंडियन ओशन, नंबर 4 ला कोणता, सदर्न ओशन येतो. नंबर 5 ला कोणता या ठिकाणी, तर हा येतो आर्टिक ओशनचा रेफरन्स येतो. नंतर कोस्टल लाईनच्या बाबतीमध्ये आणि डेप्थच्या बाबतीमध्ये हा सदर्न असणारा जो काही पार्ट आहे ना, सदर्न ओशन हा सगळ्यात शेवटी ना, बाकी सेमच आहेत ना. कोणता, इथं पहा, हा कोस्टल लाईन मध्ये नंबर 1 ला कोण आहे हो? नंबर 1 ला आहे या ठिकाणी अटलांटिक ओशन. कारण कोस्टल एरिया त्याचा आफ्रिकेला सोबतच युरोपला आणि अमेरिकेच्या दोन्ही कॉन्टिनेंटला जोडतो, म्हणून हा सगळ्यात जास्त कोस्टल लाईन देतो आपल्याला. कोणता, अटलांटिक ओशन. तर येतो पॅसिफिक ओशन, इंडियन ओशन, नंतर येतो आर्टिक ओशन. डेप्थ मध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त डेप्थ, खोली सगळ्यात जास्त कुठे हो, पॅसिफिक ओशन मध्ये. नंतर खोलीचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघितला, हा मुळात तो इंडियन ओशन पाहिजे डेप्थच्या अंतर्गत. इथं थोडंसं चेंज करा. पहिल्यांदा काय इथं, पॅसिफिक ओशन, नंतर इंडियन ओशन, नंतर अटलांटिक ओशन, नंतर आर्टिक ओशनचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. हे थोडंसं आपल्याला याच्यासोबतच ऍड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. हे नाव आत्ताच बघितलं तर थोडंसं असणारं जे हायलाइटेड पॉइंट आहेत का, ते बघू आपण. पहिल्यांदा बघू आपण कुठला, फॉर दी पॅसिफिक ओशन. काय पॅसिफिक ओशनला म्हटलं जातं, द लार्जेस्ट अँड द डीपेस्ट, काय लक्षात घ्यायचं, लार्जेस्ट अँड द डीपेस्ट ऑफ द अर्थ ओशन इज द पॅसिफिक ओशन. तसंच काय हो, द डीपेस्ट पॉइंट इन द वर्ल्ड कुठला आहे, मरियाना ट्रेंच. हा आहे कुठं, पॅसिफिक ओशन मध्येच आहे. पॅसिफिक ओशन कव्हर्स अराउंड 46% ऑफ अर्थ वॉटर सरफेस. पृथ्वीच्या असणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागांपैकी जवळपास 46% पृष्ठभाग एकटा पॅसिफिक ओशन कव्हर करतोय. त्यामुळे हा
लार्जेस्ट एरिया आहे तो पण इथं लक्षात घ्यायचं. आणि सरफेस एरिया ऑफ द पॅसिफिक ओशन इज लार्जर दॅन द टोटल लँड सरफेस एरिया ऑफ अर्थ. बघा, पृथ्वीवरती जेवढा भूभाग आहे का, जमीन आहे का, जमीन, त्या जमिनीपेक्षाही जास्त भूभाग आहे पॅसिफिक ओशनचा. म्हणजे काय, जेवढे जेवढे खंड आहेत का जमिनीचे, ते जर आपण एका ठिकाणी सरळ लाईनीमध्ये पसरले आणि त्याच्यावर जर पॅसिफिक ओशनचा एरिया पसरला, तर तो सगळा पॅसिफिक ओशनचा एरिया, जेवढे भूप्रदेश आहेत का, सगळ्यांमध्ये पूर आणू शकतो. एवढी ताकद आहे कोणामध्ये, त्या पॅसिफिक ओशन मध्ये, हे लक्षात घ्या. नंतर येतो कोणता, अटलांटिक ओशन. काय त्याचं विशेषता, The Atlantic Ocean is the world's second largest ocean. The Atlantic Ocean covers around the 29% of the Earth's water surface area. 46% कोण आहे, पॅसिफिक ओशन. राहिलेल्यापैकी किती, 29% कोणाचं आहे, अटलांटिक ओशनचं आहे. आणि इंडियन ओशन किती कव्हर करतो, अर्थचा सरफेस एरिया 20% कव्हर करतो. आणि अंटार्क्टिक ओशनचा रेफरन्स पाहिला तर तो आहे काय हो, वर्ल्ड सेकंड स्मॉलेस्ट ओशनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. कारण का, इथं आर्टिक ओशनचा पण रेफरन्स त्यासोबत कनेक्ट करायचा आहे ना. फक्त इंडियन ओशन बद्दल काय लक्षात घ्यायचं, इंडियन ओशन इज द थर्ड लार्जेस्ट ओशन. It is constitutes around the 20% of the Earth's water surface. The Indian Ocean is bounded by Australia and its East Africa and the West and Asia's North part. ओके, म्हणजे हा मल्टिपल असणारा एरिया हा इंडियन ओशन कव्हर करतोय, तो पार्ट येतोच त्याच्यामध्ये. अँड द साऊथ ऑफ द इंडियन ओशन इज द अंटार्क्टिक ओशन. भारताच्या असणाऱ्या म्हणजे इंडियन ओशनच्या साऊथ साईडला काय या ठिकाणी अंटार्क्टिक ओशनचा पार्ट इथं दिसतो. आता या ओशनची नावं बघितली ना आपण, सगळे ओशनचा रेफरन्स पाहिला, त्याचा एरिया वाईज, कोस्टल लाईन वाईज, व्हॉल्यूम वाईज, डेप्थ वाईज असणारा पार्ट बघितला. त्याच्यासोबतच आपल्याला हे पण माहिती पाहिजे की इंटरनॅशनल ओशन डे, वर्ल्ड ओशन डे कधी सेलिब्रेट केला जातो, युनायटेड नेशनच्या माध्यमातून. युनायटेड नेशन काय करतो, युनायटेड नेशन हा प्रतिवर्षी 8 जूनला, कधी, 8 जूनला काय सेलिब्रेट करतो, वर्ल्ड ओशन्स डे सेलिब्रेट करतो. हे इथं लक्षात घ्या. आता या सेलिब्रेशनच्या सोबतच तुम्हाला एक मुद्दा माहिती पाहिजे की आता मागच्या वर्षी, आता या वर्षी तर जून यायचंय ना अजून, मागच्या वर्षी 2024 ला जो वर्ल्ड ओशन डे सेलिब्रेट झाला, त्याला त्याची थीम काय होती, तर त्याची थीम होती या ठिकाणी अवेकन न्यू डेप्थ. म्हणजे काय करायचंय, समुद्राच्या मुख्य खोलींमध्ये, म्हणजे त्याच्या असणाऱ्या तळापर्यंत जायचंय आणि जेवढा भाग डिस्कव्हर केला नाही का, तेवढा भाग डिस्कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, जे माहिती नाहीये तळामध्ये काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो मागच्या वर्षीचा असणारा थीम असेल, तो लक्षात ठेवायचा. आणि या थीमचाच उल्लेख का महत्वाचा या ठिकाणी बघितलं तर काय, की ओशन कव्हर ओव्हर दी 70% ऑफ दी वॉटर ऑफ दी प्लॅनेट. म्हणजे जवळपास पृथ्वीचा असणारा 70% भाग या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली, ऍक्च्युअली आपण 71% म्हणूया, तो कव्हर करताना दिसतोय. त्याच्यामुळे आता काय करायचं या ठिकाणी, तर या असणाऱ्या ओशनला उत्पन्न तयार करण्याचं साधन वापरायचं. म्हणजे इकॉनॉमिकल सेंटेन्स मध्ये जर म्हणायचं असेल तर याच्यातून आपल्याला काय करायचंय, एम्प्लॉयमेंट जनरेट करायचंय आणि त्याच्यातून आपल्याला इकॉनॉमी स्ट्रॉंग करायचे. आणि किती रक्कम तयार करायची याच्या माध्यमातून आपल्याला, तर जवळपास आहे 40 मिलियन लोकांना इथं रोजगार द्यायचा. 40 मिलियन लोकांना. 1 मिलियनचा रेफरन्स पाहिला तर आपल्याला त्या ठिकाणी किती दिसतात, तर आपल्याला 1 मिलियनचा उल्लेख केला तर 10 लाख लोक दिसतात. 1 मिलियनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर इथं त्या 10 लाखापासून किती बघतोय आपण, जवळपास 40 मिलियनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. 40 मिलियन्स म्हणजे काय, तर 4 करोड लोकांना काय करायचं या ठिकाणी, एम्प्लॉयमेंट द्यायचंय. आणि त्याच्या माध्यमातून काय करायचंय, कधीपर्यंत, 2030 पर्यंत आपल्याला हा पार्ट या ठिकाणी आणायचा आहे. आणि प्लस काय, 90% ऑफ द बिग फिश पॉप्युलेशन डिप्लेटेड अँड द 50% ऑफ कोरल रीफ डिस्ट्रॉइड. बघा बरं का, मोठमोठ्या ज्या असणाऱ्या मासांचा रेफरन्स आहे का, ते 90% मासे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. आणि जे कोरल रीफ आहेत का, ज्याच्यावरनं आपल्याला समुद्राची लाईफ किती चांगली आहे हे समजतं, प्रवाळ बेट ज्यांना म्हणतो आपण, ती प्रवाळांचा असणारा जो काही संख्या आहे का, ती 50% कमी झाली. त्यामुळे या असणाऱ्या समुद्रावरती लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतो. हा दिवस का सेलिब्रेट करायचा, ओशन का महत्वाचे, कारण आपण काय केलं होतं 2015 ला पॅरिसमध्ये आपण कॉपची एक समिट घेतली होती. येस, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज.
एन्व्हायरमेंटल गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी ती समिट होत असते आणि ती झाली पॅरिस अग्रीमेंट. आणि त्याच पॅरिस अग्रीमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची डिक्लेरेशन झाली होती. त्याला काय म्हणतो आपण? डिक्लेरेशन ऑफ दी एसडीजीज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण त्या ठिकाणी आणलं होतं. पहिल्यांदा त्या ठिकाणी मिलेनियल्स गोल होते, ते चेंज केले आपण आणि काय आणले? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणले. आणि किती आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत? टोटल 17 गोल आहेत. आणि त्या 17 गोल मध्ये एक गोल दिसतो आपल्याला समुद्रासाठी, तो म्हणजेच काय? इथं आहे गोल नंबर 14. काय तो? लाईफ बिलो वॉटर. कोणता आहे? नंबर 14. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. हा नंबर 14 काय? लाईफ बिलो वॉटर. म्हणजेच काय या ठिकाणी? तर कन्झर्व अँड सस्टेनेबली यूज दी ओशन्स, सीज अँड अ मरीन रिसोर्सेस यांचा योग्य पद्धतीनं वापर करायचा आहे. समुद्राच्या योग्य वापरानं काय करायचंय? जास्तीत जास्त यांचा फायदा निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पॉप्युलेशन असेल तो त्या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जसं आपण कॉन्टिनेंट पाहिले होते, खंड बघितले होते, त्या महाद्वीपांचा उल्लेख केला होता आणि तिथं बरेचसे वेगवेगळी नावं सांगितली होती ना तुम्हाला. कोणकोणती नावं सांगितली होती हो? मग तिथं आपण बघितलं होतं ते म्हणजे युरेशियाचं नाव बघितलं होतं. तिथं अजून एक नाव सांगितलं होतं, तो म्हणजे कुठला? तर ओशनियाचं नाव सांगितलं. कोणतं नाव होतं ते? ओशनियाचं नाव. तसंच आपण भूभागांसाठी काही नावं पाहिले पहा. कोणता? गल्फ कंट्रीज, मीना रिजन, मिडल ईस्ट, नॉर्थ आफ्रिकन रिजन. सोबत बघितलं बाल्टिक कंट्रीज, नॉर्डिक कंट्रीज, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज असे बघितले ना आपण बरेचसे भाग. तसाच एक असणारा एरिया इथं समुद्रांसाठी पण आणि इथे असणाऱ्या लहान-लहान बेटांसाठी सुद्धा नावं द्यायची आहेत. त्यातलं पहिलं नाव आता सांगितलं आपण ओशनिया. ओशनिया काय आहे? पॅसिफिकचा असणारा कुठला आहे? सदर्न पार्ट आहे. साउथ पॅसिफिकचा भाग आहे. तो सगळ्यात जास्त कुणाच्या कंट्रोलमध्ये येताना दिसतो? तर इथं आहे ऑस्ट्रेलियाच्या कंट्रोलमध्ये. ऑस्ट्रेलियाच्या जवळच्या आणि या पॅसिफिक ओशनमध्ये असणारे जे लहान-लहान बेटं आहेत का, सगळ्यांचा मिळून काय तयार होतो? ओशनिया तयार होतो. ओके. आणि त्याच्यामध्येच एक नवीन डिस्कव्हरी मागच्या 2 वर्षापूर्वी झाली होती. ती डिस्कव्हरी कोणती आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे खंड आहेत का, त्या खंडामध्ये ऑस्ट्रेलिया खंड एक नाव होतं ना, त्या ऑस्ट्रेलिया खंडाच्या जवळच इथं तुम्हाला न्यूझीलंड दिसतो. बघा, ऑस्ट्रेलियाच्या जवळ काय येतं? न्यूझीलंड. याच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दरम्यान एक अजून एक महत्त्वाचा असणारा खंड डिस्कव्हर झालाय. त्याला म्हटलं जातं झियालँड. काय म्हटलं जातं त्याला? येस, झियालँडचा रेफरन्स या ठिकाणी येतो. आणि तो म्हणजे फक्त काय? न्यूझीलंडचा झियालँड आहे. त्याच्या झियालँडच्या वरती न्यूझीलंड थोडासा फक्त तरंगताना दिसतो. तोच म्हणजे कुठला? न्यूझीलंडचा देश आहे. अशी नवीन डिस्कव्हरी पण झाली. फक्त इथं काय नाव लक्षात ठेवायचं? त्या लहान-लहान बेटांच्या समूहामध्ये तुम्हाला दिसतो काय? त्याला म्हटलं जातं ओशनिया. आणि या ओशनियाचे काय येतो? तर या ओशनियाचे अजून तुम्हाला दिसतील तर 3 नवीन भाग. ओशनियालाच म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 3 अजून वेगवेगळे भाग आहेत. त्यांना काय म्हटलं जातं? एकाला म्हटलं जातं पॉलिनेशिया. म्हटलं जातं पॉलिनेशिया. मग कोणता पॉलिनेशियाचा एरिया आहे? पॅसिफिक ओशनमध्येच आहे हां. पॅसिफिक ओशनमध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या कुठे आहे या ठिकाणी? नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला दिसतो. ईशान्य पूर्वे असणाऱ्या भागाकडे आपल्याला दिसतो. तर कोणकोणते नावं? पहिल्यांदा आहे पॉलिनेशिया, नंतर आहे मिलेनेशिया, नंतर आहे मायक्रोनेशिया. नाव लक्षात ठेवायचं. कुठं? ओशनियामध्येच, सदर्न पॅसिफिकमध्येच तो ऑस्ट्रेलिया डिमांड करणारा, कमांड करणारा काही एरिया आहे. त्यांना काय म्हणू आपण या ठिकाणी? तर त्यांना आपण म्हणूया ओशनिया. त्या ओशनियामध्येच 3 एरिया या ठिकाणी डिनोट केलेत. फक्त का? त्याच्यामध्ये असणाऱ्या कॉमन जे फॅक्टर्स आहेत का, त्या कॉमन फॅक्टर्सवरून ही नावं दिली जातात. ते कोणते आहेत? तर या ठिकाणी पॉलिनेशिया, कुठला आहे या ठिकाणी? मिलेनेशिया आणि मायक्रोनेशियाचा रेफरन्स लक्षात घ्या. आपण बघितलं तर हा थोडासा एक एरो, एक त्या ठिकाणी बाण दाखवल्यासारखा एरिया दिसेल तुम्हाला. हा जो संपूर्ण एरिया आहे ना, मग कुठला? हवाईचा एरिया असेल. तिथून पुढे गेलो आपण त्या ठिकाणी कुठला? तर एस्टरचा एरिया असेल आणि न्यूझीलंडचा एरिया असेल. असे एरिया कव्हर सोबतच लक्षात घ्यायचं तुवालू आयलँड. आपल्या भारताने या तुवालू आयलँड सोबत कोलॅबोरेशन केले बरं का, खूप महत्वाचं. आणि आता हा तुवालू आयलँड न्यूजमध्ये सुद्धा होता, कारण इथल्या प्रदेशामध्ये एक नवीन पद्धतीचं स्वातंत्र्य बघायला मिळालेलं आहे. तो मुद्दा इथं असेल. हे असे लहान-लहान बेटांचं नाव काय आहे? पॉलिनेशिया. त्याच्याच जवळ बघितलं आपण थोडासा असणारा कुठल्या? वेस्ट साइडला, तर इथे येतो मेलनेशिया. मेलनेशियामध्ये कोण येतं त्या ठिकाणी? मेलनेशियामध्ये येतात पापुआ न्यू गिनी असेल,
सोलोमन आयलंड असेल या ठिकाणी, फिजी आयलंड असेल. हे जे आहेत का हे आयलंड तुम्हाला इथं दिसतील. थोडासा अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो त्याला म्हणतो आपण मायक्रोनेशिया. मायक्रोनेशियाचा उल्लेख केला तर इथं किरिबाटी आहे. इथं बघितल्या ठिकाणी पलाऊ आयलंड आहे. इथं बघितल्या ठिकाणी तर मरियन आयलंड आहे. असे जे लहान-लहान आयलंड आहेत ना, इथं आहे मार्शल आयलंड आहेत. मार्शल आयलंड सुद्धा न्यूजमध्ये असतो पहा. त्यामुळे हे 3 नावं एक्स्ट्रा लक्षात ठेवा. कुठं? याच असणाऱ्या ओशनियाच्या जवळ तुम्हाला हे 3 नवीन नावं दिसतात. पॉलिनेशिया, मेलनेशिया आणि मायक्रोनेशिया यांचाही रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. साहजिक आहे. इथं जो नाव आहे ना, याला काय म्हणतो आपण या ठिकाणी? ऑस्ट्रेलेशिया. काय पूर्ण? हा सगळा ऑस्ट्रेलियाचा इम्पॅक्ट आहे. या सगळ्यांना एक कॉमन नाव दिलं जातं. कोणतं? तर ऑस्ट्रेलेशियाचं नाव दिलं जातं. हे पण थोडंसं एक्स्ट्रा चौथं नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा. ठीक आहे?